बघायला मिळतात. पहिल्या चाप्टरमध्ये जनरली आपण काही इम्पॉर्टंट गोष्टी बघायचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये सिलेबस आहे त्याचा पहिला चाप्टर, त्यामध्ये जे काही MLRT ऍक्ट असणार आहे, खास करून महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ऍक्ट आहे त्याच्या संदर्भामधलं आपण एक इतिहास वगैरे हिस्ट्री वगैरे बघायचा प्रयत्न करतो आणि त्या पर्टिक्युलर हिस्ट्रीला आपण आताच्या काळाशी जोडायचा प्रयत्न वगैरे करणार आहोत. त्यानंतर सेकंड वाल्या पार्टमध्ये इफ वी हॅव अ टाइम आपण काही महत्वाच्या व्याख्या, ज्याला आपण डेफिनेशन वगैरे सांगण्याचा प्रयत्न करू, त्या बघण्याचा प्रयत्न करू शकू रिगार्डिंग दी लँड रेव्हेन्यू ऍक्ट. त्यामध्ये डिफरंट काइंड ऑफ अस्पेक्ट आहेत, ते नंतरचा भाग आहे. त्यानंतर थर्ड वाल्या चॅप्टर मध्ये आपण बघायचा प्रयत्न करणार आहोत जे काही प्रशासन विभाग असणार आहे, खास करून महसूल प्रशासन विभाग, त्या संदर्भात असलेली त्याची विविध रचना, त्याच्या विभागांची रचना आपण बघायचा प्रयत्न करू आणि डिफरंट काइंड ऑफ अधिकारी, ज्यामध्ये विभागीय आयुक्त असू शकतील, जिल्हाधिकारी असू शकतील, उपविभागीय अधिकारी असू शकतील, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, हा एक संपूर्ण हिरार्कीचा पार्ट आपल्याला बघायचा असणार आहे. बट बिफोर स्टार्ट विथ ऑल दिस पार्ट, आपण आताच्या सिच्युएशन मध्ये जर बघायचा प्रयत्न केला तर बेसिक्स गोष्टी आपण कालच्या सेशन मध्ये बघायचा प्रयत्न केलेला, की आउटलाईन काय असणार आहे या संपूर्ण कोर्सची, त्यामध्ये आता जास्त खोलमध्ये जायची आता आपल्याला गरज नाही. बट या संपूर्ण सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण मॉड्यूल 1च्या दिशेने बघायचा प्रयत्न करू, त्या मॉड्यूल 1च्या पार्ट मध्ये आपल्याला विविध गोष्टी बघायच्या असणार आहेत. मग सर्वात आधी जर आपण स्टार्ट करायचा प्रयत्न केला तर मॉड्यूल 1च्या पार्ट मध्ये जो काही सिनॅरिओ आपल्या समोर येतो, की महाराष्ट्राला जसं एक स्वातंत्र्य मिळालं असेल ॲज अ राज्य म्हणून इंग्रजांच्या याच्यानंतर किंवा बॉम्बे स्टेटच्या नंतर, तर 1 मे 1960 पासून, नॉट 2000, 1960 पासून आपण स्वतंत्र वगैरे झालो असं सांगू शकतो ॲज अ राज्य म्हणून. आणि महाराष्ट्र राज्याला एक नवीन कायदा वगैरे मिळाला, खास करून महसूल प्रशासनासाठीचा. त्याआधी बॉम्बे लँड रेव्हेन्यू ऍक्ट आपल्यासाठी होता, काही महाराष्ट्राचा प्रांत, मध्य प्रांतमध्ये होता, आताच ते MP वगैरे सांगू शकू आपण. काही पार्ट आपला हैदराबाद सिच्युएशन मध्ये होता, हैदराबाद राज्यामध्ये विलीन होता. एक संपूर्ण सिच्युएशन आपल्याला बघायला मिळते. बट त्या संपूर्ण सिच्युएशन कडे न जाता जेव्हा आपण ही संपूर्ण हिस्ट्री बघायचा प्रयत्न करू, आपल्या समोर बऱ्याच साऱ्या घटना आहेत, त्या आपण वन बाय वन बघायचा प्रयत्न करू. देन या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू कळायला लागतील. म्हणजे ऍज अ कम्पेअर टू कालचा सेशन, आजच्या सेशन मध्ये आपल्याला जे काही महसूल विभाग असणार आहे त्याचे एक प्रशस्त हिस्ट्री बघायची असणार आहे, थोडासा इतिहास बघायचा असणार आहे, आणि त्यानंतर आपण मूव्ह ऑन करायचा प्रयत्न करू डेफिनेशनचा पार्टकडे किंवा प्रशासकीय विभागांचा पार्टकडे. मग संपूर्ण सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण या कायद्याला बघायचा प्रयत्न करतो, तर जसं इतिहास आपण पाहत असतो तशाच प्रकारे आपल्याला हा पर्टिक्युलर ऍक्ट सुद्धा बघायचा असणार आहे. त्याचा इतिहास काय आहे तो पण आपल्याला बघायचा आहे. आणि हा जर इतिहास आपल्याला लक्षात आला तर न्यायालयीन कामकाज जे काही असणार आहे, खास करून महसूल कार्यालय किंवा जे रिव्हेन्यू कोर्ट आहेत, यामध्ये कशा प्रकारे आपल्याला त्या ज्ञानाचा वापर करता येईल तो एक बघायचा भाग असेल जेव्हा आपण प्रॅक्टिसमध्ये जाऊ. मग ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ही संपूर्ण हिस्ट्री म्हणजे जमिनीचे वाद जे काही असणार आहेत किंवा महसूल प्रकरणांमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर वी नो अबाउट द हिस्ट्री ऑफ इट. आणि जर त्याचा मूळ इतिहास आपल्याला समजला तर प्रशासकीय गरजा काय होत्या, त्याची रचना काय होती हे आपल्याला समजून घेता येईल. कुणाचे माईक ऑन असेल तर जस्ट टर्न ऑफ द माईक, ठीक आहे, म्यूट करून ठेवा. जेव्हा चान्स असेल तुम्हाला प्रश्न विचारायचा, यू जस्ट अनम्यूट युअर सेल्फ, ठीक आहे. आता सध्या म्यूट करा. ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण या संपूर्ण हिस्ट्रीकडे बघायचा प्रयत्न करतो तर वी शुड नो अबाउट, तुमच्या समोर एक पर्टिक्युलर, अच्छा ठीक आहे, विजिबल आहे तुमच्या समोर स्क्रीन, ओके है ना. ही संपूर्ण स्क्रीन तुमच्या समोर विजिबल आहे. या संपूर्ण जे काही गोल आकाराचं निळ्या रंगाचं जे काही दिसत सर असेल, या विजिबल नाही आहे स्क्रीन. विजिबल आहे, सर्वांसाठी विजिबल आहे, आय थिंक सो. इट्स विजिबल. येस सर. अच्छा, तुम्ही कमेंट करत चला, कमेंट करत चला, कारण की सगळ्यांना रेकॉर्डिंग मध्ये जाताना, त्यामुळे इट वुड बी बेटर काही पार्ट असले की कमेंट करत चला लगेच, ठीक आहे. हा, तर तुमच्या समोर एक पर्टिक्युलर गुगल अर्थ जी काही आहे ती विजिबल असणार आहे. मग आपण जेव्हा या महसूल प्रशासनाचा जो काही पार्ट बघायचा प्रयत्न करू त्यावेळेस आपल्याला या संपूर्ण निळ्या रंगाच्या गोळ्यावर, पृथ्वी ज्याला आपण म्हणतो,
ह्यावर जर आपण राहत असतो पर्टिक्युलरली, तर ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला काही गोष्टी बघायच्या असतात. तर की एखादा मानव असू शकेल, जे काही माकडं असू शकतील, ते जेव्हा जंगलातून बाहेर निघाले असतील, त्यांनाही स्वतःचं वर्चस्व गाजवायचं असेल आणि या वर्चस्व गाजवता गाजवता जसं आपलं सोसायटी वगैरे तयार झाली असेल, त्या संपूर्ण सोसायटीला चालवण्यासाठी त्यांनी काहीतरी त्यांची नियुक्ती केली असेल आणि त्या नेत्याने तर स्वतःच्या खिशातून तर पैसा टाकायचा नाहीये त्या सोसायटीला चालवण्यासाठी. दॅट इज वाय या संपूर्ण सिच्युएशन मध्ये संपूर्ण पृथ्वीवरचे जेवढेही माकडं जंगलातून निघाले असेल, त्यांच्या शेपटी आता नाहीये. त्या सर्वांनी तेच ठरवलं असेल की बाबा आपल्याला जर व्यवस्थितपणे सुशासन चालवायचं असेल आपल्या एरियामध्ये, आपल्या जागेमध्ये, आपल्या राज्यामध्ये, गावामध्ये, देशामध्ये, घरामध्ये, तर आपल्याला एक पैशाचा भाग असणारच आहे. पैसे आपल्याला गोळा करावेच लागणार आहे. मग हे पैसे आपल्याला कशा प्रकारे येतील किंवा त्या काळामध्ये असलेले जे काही चलन असेल, मुद्रा असतील, त्या कशा प्रकारे आपल्याकडे येऊ शकतील. तर दे अवेअर अबाउट की बाबा अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या वस्तूंचा वापर आपण करू शकतो आणि ज्याच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीला ती जागा किंवा ती वस्तू जर त्याच्याकडे असली तर त्याच्याकडून ते पैसे गोळा करू शकू, जेणेकरून आपल्याला आपलं राज्य, देश, गाव जे काही आहे ते सुटेबल वे मध्ये चालवता येईल. मग एकच गोष्ट आपल्याकडे स्थायिक असते, जी इमूव्हेबल असते. ती इमूव्हेबल म्हणजे काय असणार आहे, ती वस्तू एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. कुणाचा माईक ऑन असेल तर ऑफ करा प्लीज, रिक्वेस्टिंग. ठीक आहे. तर जमीन ही एकच अशी वस्तू आहे जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. स्वतःहून ती जाऊ शकणार नाही आणि तुम्ही उचलून नेली तरी सुद्धा ती जाऊ शकणार नाही. बिकॉज इट इज टोटली अटॅच विथ दी अर्थ वाला पार्ट. मग ह्या सिच्युएशन मध्ये व्हेनेवर एखादे जे काही राज्यकर्ते असू शकतील, जे काही माकडं असू शकतील, त्यांना ज्यावेळेस लक्षात आलं की बाबा आपल्याला जर प्रशासन व्यवस्थितपणे चालवायचं असेल तर आपल्याला काहीतरी पैसे मुद्रा हवी असेल, त्याच्याने आपण सगळ्या सोसायटीला व्यवस्थितपणे चालवू शकू. आणि मग ह्यासाठी ते काही संकल्पना असू शकेल पूर्वीच्या सिच्युएशन मधली. ती संकल्पामध्ये अशा काही वस्तू ज्या स्थिर असू शकतील, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, त्या म्हणजे असणारे जमीन वगैरे. मग जेव्हा आपण या सिच्युएशन पर्यंत आलो की बाबा आपल्याला लक्षात आलं जमीन ही स्थायिक असणार आहे, ती कोणत्याही ठिकाणी हलू शकत नाही, कुणी घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे एखादा व्यक्ती जर त्या जमिनीची मालकी ठेवत असेल तर त्या व्यक्तीकडून काही पैसे आपण जर गोळा केले, वर्षाला म्हणा, दिवसाला म्हणा, महिन्याला म्हणा, तर आपल्याला आपलं राज्य चालवण्यासाठी, आपला कारभार चालवण्यासाठी सुटेबल होऊ शकेल. मग लँड रेव्हेन्यू वाला पार्ट मध्ये सुद्धा आपल्याला जेव्हा आपण हा सगळा पार्ट बघायचा प्रयत्न करतो, जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट जागेबद्दल विचार करत असतो, त्यावेळेस आपल्याला लँड रेव्हेन्यूचा पार्ट मध्ये ही संपूर्ण हिस्ट्री वगैरे कामात येणार आहे. म्हणजे समजा आपण महाराष्ट्राच्या सिनेरिओ मध्ये जरी बघायचा प्रयत्न केला की बाबा हा एक पर्टिक्युलर महाराष्ट्राचा मॅप आपल्याला माहिती आहे, इंग्लिश मीडियमचे असो, मराठी मीडियमचे असो किंवा कोणत्याही मीडियमचं असो. अगर भारताचं मॅप आपल्याला माहिती आहे तर त्या भारतामध्ये असलेले 28 राज्य असू शकतील, त्याचा एक भाग आपल्याला माहिती असणार आहे. त्यानंतर युनियन टेरिटरीज असू शकतील, तेही आपल्याला माहिती असणार आहे. मग या सगळ्या कारभारांसाठी वी नो अबाउट की बाबा एक केंद्र सरकार असणार आहे, जे दिल्ली येथे असणार आहे. त्यानंतर भारताचे कारभार व्यवस्थितपणे चालण्यासाठी जनरली 28 राज्य करण्यात आले, भाषावार प्रांतरचना झाली आहे. आधी भाषावार प्रांतरचनेनुसार जे 28 राज्य जे काही तयार झाले, त्यांनाही स्वतःचं प्रशासकीय कामकाज चालवायचं होतं, जेणेकरून एका ठिकाणाहून पूर्ण देश चालवणं अवघड असतं. त्यामुळे आपण राज्यवार रचना केली आहे आणि राज्यवार ही आपल्याला बऱ्याच वेळेस अडचणी वगैरे येतात की बाबा एका ठिकाणाहून कशा प्रकारे चालवायचं. त्यामुळे त्या ठिकाणी आपण जिल्ह्यांची रचना केली. जिल्ह्याच्या सिच्युएशन मध्येही आपल्याला असं लक्षात आलं पर्टिक्युलरली की बाबा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच ठिकाणी राहून संपूर्ण एरियाचं कामकाज कसं चालवायचं. मग आपण त्या ठिकाणी तालुक्यांची रचना केली. तालुक्यांच्या रचनेनंतर आपल्याला कळालं की बाबा त्या पर्टिक्युलर तालुक्यामध्ये भरपूर सारे गावं आहेत. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये अशा व्यक्तींची नियुक्ती करणं गरजेचं आहे, जे आपल्याला त्या ठिकाणाहून मुद्रा गोळा करून आणू शकतील, महसूल गोळा करून आणू शकतील. मग ह्याचा अर्थ काय होते आपल्यासाठी की ऍज अ राज्यकर्ता म्हणून जेव्हा मी विचार करतो, राजा म्हणून जेव्हा मी विचार करतो, त्यावेळेस मला लक्षात येतं, जर मला माझ्या राज्याचा कारभार, प्रशासकीय कारभार व्यवस्थितपणे करायचा असेल, तर मला त्या संपूर्ण मोठ्या एरियाला डिव्हाइड करावं लागेल. देशाला डिव्हाइड करावं लागेल राज्यांमध्ये, राज्यांना डिव्हाइड करावं लागेल जिल्ह्यांमध्ये, जिल्ह्यांना डिव्हाइड करावं लागेल तालुक्यांमध्ये, तालुक्यांना डिव्हाइड करावं लागेल गावामध्ये. गावापेक्षा तर जास्त डिवाइड आपण करू शकत नाही. गल्ल्या गल्ल्या पण असं काही करू शकत नाही. ते बऱ्यापैकी अवघड होऊन जाईल. मग त्यामुळे आपण गाव म्हणून एक डिवाइड करू शकतो शेवटचा पार्ट.
किंवा 2-3 गावामधून एका व्यक्तीची नियुक्ती करू शकतो, तो पण एक पार्ट आपल्याला बघायला मिळतो. मग ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण हिस्ट्री बघायचा प्रयत्न करणार आहोत या संपूर्ण सिच्युएशन मध्ये, की ऍज अ एक वकील म्हणून जेव्हा आपण या महसूल पार्टकडे बघायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की ह्या ज्या काही जमिनी असणार आहेत पर्टिक्युलरली, या जमिनीमधून एखादा महसूल गोळा करणं, मग हे महसूल आणि कर लावण्याची पद्धत तर काही नवीन नाही आपल्यासाठी. जसं की सुरुवातीच्या प्राचीन काळापासूनच आपल्याला बरेच सारे रेफरन्स मिळतात. मनुस्मृती झाला आपण भारताच्या सिच्युएशन मध्ये. कुणाचं माईक ऑन आहे का? आय एम जस्ट रिक्वेस्टिंग ऑल ऑफ यू, जस्ट टर्न ऑफ युअर माईक. सर तुम्ही तुमच्याकडूनच ऑफ करता का सर सगळं, नाही तर सारखं सारखं नाही, ते सर्वांचं ऑफ नाही होऊ शकत एकत्र. हे गुगल मीटिंग आहे ना, त्यामुळे झूम मीटिंग मध्ये होतं ते. चलो ठीक आहे. हा, ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण बघायचा प्रयत्न करतो की आपल्यासाठी हे जमीन महसूल वगैरे करणं काही एवढं नवीन काम वाटत नाही. भरपूर आधीपासून ते सगळं चालत आहे. इंग्रजांचा काळ असेल, मुघलांचा काळ असेल, किंवा मग त्याचे प्राचीन रेफरन्स जर आपण बघायचा प्रयत्न केला तर इंडियन सिनॅरिओ मध्ये हिस्टॉरिकल पार्ट मध्ये जे काही मनुस्मृती म्हणू शकू, कौटिल्याचं अर्थशास्त्र म्हणू शकू, यामध्ये राजाने प्रजेचे रक्षण करावं, त्याचा मोबदला तो राजा काहीतरी कर घेते याचा सुद्धा आपल्याला उल्लेख मिळतो. त्या व्यतिरिक्त अकबराचं राज्य असेल किंवा राजा कोडरमल असू शकतील, या सिच्युएशन मध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. अकबराच्या काळापासून आपल्याला हेही बघायला मिळतं की बाबा शास्त्रीय पद्धतीने जमिनीची मोजणी वगैरे करण्यात आली, त्यांचं वर्गीकरण वगैरे करण्यात आलं. आणि या सगळ्या पार्टला अनुसरून जेव्हा आपण अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं हळूहळू या सर्व प्रणालीमध्ये आपल्याला जे काही महसूल गोळा करणारे व्यक्ती मिळतात ते बघायला मिळणार आहे. जसं की एखादा तलाठी असू शकेल, तिथून आपल्याला बघायला मिळतो. या व्यतिरिक्त जी रयतदारी असू शकेल, महालवारी असू शकेल, किंवा एखादी जमीनदारी असू शकेल, हा सगळा पार्ट आपल्याला बघायला मिळतो. या संपूर्ण सिच्युएशन मध्ये मग जेव्हा आपण अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला लक्षात येणार आहेत बऱ्याच साऱ्या गोष्टी. म्हणजे की बाबा हा सगळा एरिया तर आहेच आपल्या समोर. आपण महाराष्ट्रात राहतो, त्यामुळे आपलं जे काही कारभार असणार आहे ऍज अ राज्यकर्त्या म्हणून महाराष्ट्र राज्यामधून चालेल. मग महाराष्ट्र राज्यामधले जे काही विभाग असू शकतील, महसूल गोळा करणारे विभाग, ते बऱ्यापैकी आपल्याला बघायचे आहेत. मग ह्या सिच्युएशन मध्ये अजून जेव्हा आपण व्यवस्थितपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो या हिस्टॉरिकल पार्ट मध्ये, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की जोपर्यंत इंग्रजांचं राज्य होतं पर्टिक्युलर पार्ट मध्ये, त्यावेळेस हा जो काही मुंबई प्रांत बद्दल आपण बघायचा प्रयत्न करतो किंवा ज्याला आपण महाराष्ट्र वगैरे म्हणत असतो, ही महाराष्ट्र सिच्युएशन काय अशी नव्हती. जसं की एक पर्टिक्युलर मॅप जर मी तुम्हाला अजून दाखवण्याचा प्रयत्न केला तर जस्ट अलाउ मी अ सेकंड. ठीक आहे, ओके. हा एक ओके, हा एक पर्टिक्युलर मॅप दिसत आहे का तुम्हाला तुमच्या समोर? हा एक हा संपूर्ण देशाचा तर नाही पाहते आपण, फक्त एक भारतीय सिच्युएशन मध्ये आपण पाहत आहोत. भारतीय उपखंड ज्याला आपण म्हणतो की बाबा हा एक भारतीय उपखंड असणार आहे. आता आपल्या समोर एक हिस्टॉरिकल पार्ट जर बघायचा प्रयत्न केला तर हे 1600व दशक असणार आहे ना, इसवी सन 1600 जे काही म्हणू शकू. या संपूर्ण सिच्युएशन मध्ये आपल्याला लक्षात येतं की बाबा आपली जी काही हिस्टॉरिकल पार्ट, जसं की आपण हा मुंबईचा एरिया जरी बघायचा प्रयत्न केला तर 16व्या शतकामध्ये आपल्याला हा मुंबईचा प्रांत कोणत्या ठिकाणी दिसत आहे, किंवा काही पार्ट आहे हा पोर्तुगीजांचा अंडर असणार आहे है ना, काही पार्ट आदिलशाहीचा अंडर असणार आहे, काही पार्ट खानदेशच्या अंडर असणार आहे. गोंडवाना जो काही पार्ट आहे त्या ठिकाणी आपल्याला मिळतो, काही पोर्तुगीजांचा दिसतो, काही पार्ट आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळतो की बाबा भरपूर साऱ्या भारताचा प्रांत्यवार रचना जी काही आहे त्यावेळेस डिफरंट काइंड ऑफ राजा होते. त्यानंतर हळूहळू जसं आपण हिस्टॉरिकल पार्ट मध्ये अजून थोडं पुढे येण्याचा प्रयत्न करतो, 18व्या शतकामध्ये जेव्हा आपण येण्याचा प्रयत्न करतो त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला जी काही रचना आहे ती थोडीशी चेंज होताना दिसते की जो मोस्ट ऑफ कार्ट मग आपल्याला त्या सिच्युएशन मध्ये, आय थिंक देर आर सम इंटरनेट इश्यू, त्यामुळे ते लोड होत नाही. ठीक आहे, बट ह्या हिस्टॉरिकल पार्ट मध्ये 18व्या शतक असू शकेल किंवा 18व्या शतकानंतर जेव्हा आपण 19 सेंचुरीमध्ये येण्याचा प्रयत्न करू त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला अजून काही गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर होतात. जसं की हा एक संपूर्ण पार्ट आपल्या समोर आहे. ठीक आहे, हा जो ग्रीन वाला पार्ट आपल्याला दिसत आहे, एक
19व्या शतकामधला हा संपूर्ण ग्रीन पार्ट म्हणजे असणार आहे. जे काही इंग्रज आहे त्यांची हुकूमत या संपूर्ण पार्टवर होती, जे काही भारतीय उपखंड होते. या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळतो जे काही महसूल असू शकेल ते महसूल इंग्रजांद्वारे गोळा करण्यात येत होतं. त्यांनी जे काही लोकल जहांगीरदार असू शकतील, राजा लोक असू शकतील त्या पर्टिक्युलर प्रांताचे, त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला की बाबा जे काही कर वगैरे असू शकेल, घरपट्टी असू शकेल, ते शेतसारा असू शकेल, ते गोळा करून आम्हाला आमच्यापर्यंत द्या. त्यानंतर अशाच पद्धतीमध्ये अजून काही पार्ट आपल्याला बघायला मिळतो. मुस्लिम मुघल राजांच्या काळामधला हिंदूंसाठी काहीतरी पार्ट होता, एक शेतसारा वगैरे गोळा करायचा. त्यानंतर मुस्लिमांसाठी तोच एक पार्ट जकात म्हणून एक होता. ते सगळे पार्ट आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे जेवढे जेवढे राजा होते त्यांना ऍज अ राज्यकर्ता म्हणून स्वतःचं राज्य चालवण्यासाठी वेळोवेळी कराची गरज होती. आणि आपण अजून एक पार्ट त्यामध्ये बघायचा प्रयत्न केला की बाबा राजा जे काही असणार आहे त्या प्रजेला संरक्षण म्हणून चांगलं त्यांना व्यवस्थापन देण्यासाठी अशा प्रकारची कर प्रणाली वगैरे निर्माण करण्यात आली. आणि अशाच प्रकारे जेव्हा आपण महाराष्ट्राच्या सिनॅरिओ मध्ये येतो त्यावेळेस जेव्हा आपण मुंबईचा सिनॅरिओ जरी बघायचा प्रयत्न केला तर बॉम्बे प्रेसिडेन्सीचा एक पार्ट आपल्या समोर येणार आहे. अँड जस्ट शेअरिंग दी स्क्रीन अगेन, अलाउ मी अ सेकंड. ठीक आहे. ठीक आहे, जस्ट अलाउ मी अ सेकंड. अँड जस्ट शेअरिंग दी स्क्रीन म्हणजे तुमचा जो कॉन्सेप्ट आहे क्लिअर होईल. म्हणजे आपण जे हैदराबाद ऍक्ट बद्दल बोलत आहोत तो सुद्धा पार्ट तुमचा निघतो. ठीक आहे. हा एक भारताचा मॅप तुम्ही ओळखू शकता का? हा गुजरातचा प्रदेश असणार आहे. ठीक आहे. हा अरेबियन सी आहे आपला. आणि अशा प्रकारचे एक त्यावेळेसचा महाराष्ट्र सांगू शकतो आपण. महाराष्ट्र तर नंतरचं नाव सांगू शकतो आपण, पण ठीक आहे. या संपूर्ण सिच्युएशन मध्ये आपल्याला बघायला मिळतो की बाबा आताचा जो काही महाराष्ट्राचा मॅप आपण बघायचा प्रयत्न करतो. आय एम जस्ट शेअरिंग इट टू म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल, जेणेकरून आपल्याला हिस्ट्री समजण्यासाठी मदत होईल. ठीक आहे. ओके. हा एक मॅप ही तुम्हाला दिसत असेल समोर. आय थिंक जस्ट अ मोमेंट. ठीक आहे. ओके. हा बघा आताचा हा महाराष्ट्राचा मॅप आपल्या समोर आहे. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त आपण ह्या संपूर्ण मॅपला अजून जेव्हा कम्पेअर करण्याचा प्रयत्न करतो, ज्याला आपण म्हणत आहोत बॉम्बे प्रेसिडेन्सीचा पार्ट किंवा बॉम्बे स्टेटचा पार्ट, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की हे जे काही बॉम्बे प्रेसिडेन्सीचा पार्ट मध्ये हा बऱ्यापैकी आताचा जो महाराष्ट्राचा भाग बघायचा प्रयत्न करतो, हा भाग आधी काही हैदराबादचा सिच्युएशन मध्ये होता, काही म्हैसूरला होता है ना. या व्यतिरिक्त आताचं जे काही गुजरातचा पार्ट आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. अशा प्रकारे हा एक संपूर्ण पार्ट आपल्याला बघायला मिळणार आहे की बाबा आताचा जो काही गुजरात आहे ते सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. या व्यतिरिक्त काही भाग मध्य प्रदेशला लागून असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्राची रचना बघायला मिळते. म्हणजे आताचा महाराष्ट्राचा जो काही पार्ट बघायचा प्रयत्न करतो 1 मे 1960चा पार्ट पर्यंत जे काही आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो त्याचा आधीपर्यंत जोपर्यंत प्रांतवार महाराष्ट्राची रचना झाली नव्हती भाषेच्या आधारावर, तोपर्यंत हा एक संपूर्ण मॅप आपल्या समोर आहे. त्यामुळे त्याच्या आधीच्या सिच्युएशन मध्ये या ठिकाणी लागू असलेले कायदे कोणते होते जनरली, तर या ठिकाणी लागू असलेले कायदे म्हणजे होते आपल्या समोर ज्या आधारे एखादा व्यक्ती, एखादा राज्यकर्ते जे काही लँड रिव्हेन्यूचा पार्ट मध्ये महसूल गोळा करत होते ते म्हणजे असणारे पहिला ऍक्ट, ज्याला आपण म्हणत असतो बॉम्बे लँड रिव्हेन्यू कोड. त्यानंतर विदर्भातलाही एक पार्ट होता, मराठवाड्याचाही एक पार्ट होता. विदर्भासाठी जनरली मध्य प्रांतचा जो काही पार्ट आहे तो आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे हा जो काही मध्य प्रदेशचा पार्ट आहे, ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जनरली हिंदी लँग्वेज सुद्धा प्रभावी बघायला मिळते. आणि हा जो काही नागपूर पर्यंतचा एवढा जो काही पार्ट आपल्याला बघायला मिळतो, ज्याला आपण सेंट्रल स्टेट ही म्हणू शकू, मध्य प्रांत ही म्हणू शकू, हा एक संपूर्ण पार्ट मध्ये आपल्याला लक्षात येतं की यासाठी एवढ्या एरियासाठी वेगळा ऍक्ट होता,
त्यानंतर या खालचा बाकीच्या एरियासाठी वेगळा पार्ट होता, ज्यामध्ये खास करून मराठवाड्याचा पार्ट वगैरे येते. मग असे वेगळे वेगळे 3 ऍक्ट आपल्या समोर होते. बट एकाच राज्यामध्ये जेव्हा आपण ही रचना जेव्हा केली, ही रचना जेव्हा भाषेच्या आधारावर झाली, अशा प्रकारे मग आपला जो काही महाराष्ट्राचा पार्ट बनला असेल, है ना? वरच्या साईडला नंदुरबार पासून खालच्या साईडला आपल्याला कोल्हापूर पर्यंतचा पार्ट मिळतो. त्यानंतर ठाण्यापासून तर या साईडला आपल्याला गडचिरोलीचा एक पार्ट मिळतो, चंद्रपूरचा पार्ट मिळतो, है ना? गोंदिया, भंडारा इथपर्यंतचा पार्ट मिळतो. मग या संपूर्ण एका राज्यासाठी, एवढ्या सगळ्या जिल्ह्यांसाठी 3 वेगळे वेगळे ऍक्ट सांगून तर काही चालणार नाहीये. या सगळे ऍक्ट जर वेगळे वेगळे असले तर इकडचे व्यक्ती काही वेगळा शेतसारा गोळा करतील, महसूल गोळा करतील. यामधले व्यक्ती या साईडचे काहीतरी वेगळं करू शकतील, मराठवाड्याचे वेगळे काहीतरी वेगळा शेतसारा महसूल गोळा करतील आणि मग कशा प्रकारे हे सगळं व्यक्ती महसूल एकत्र होईल, यामध्ये बऱ्यापैकी गोंधळ होऊ शकला असता. मग दॅट इज वाय वेन एव्हर वी रिअलाइज ऑल दिस पार्ट, हा जो काही गोंधळ आपण या ठिकाणी बघायचा प्रयत्न करतो, ठीक आहे. जसं की हा एक संपूर्ण गोंधळ या ठिकाणी होता. हे जे वेगळे वेगळे प्रशासकीय विभाग त्यावेळेस होते, ज्यांची रचना नंतर भाषेच्या आधारावर झाली, तर ह्यांना वेगळ्या वेगळ्या ऍक्ट थ्रू चालवणं थोडंसं अवघड झालंय. आणि हे अवघड यासाठीही होतं कारण की त्यांचे रूल रेग्युलेशन सगळे वेगळे होते. जर तुम्ही पुन्हा ते पार्ट बघायचा प्रयत्न केला, ते वेगळे वेगळे ऍक्ट, तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी सुटेबल वे मध्ये महसूल गोळा करण्यासाठी एक एकत्रित कायदा करणं गरजेचं होतं. त्यामुळे 1966च्या पार्ट मध्ये आपल्या समोर, त्याला आपण म्हणत असतो महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ऍक्ट, हा अस्तित्वात आलाय. आणि ह्या ऍक्टचं अस्तित्व याच सिच्युएशन मध्ये आपल्याला लक्षात येतं की बाबांनो, या राज्यामधले जे 3 वेगळे वेगळे कायदे आपल्याला बघायला मिळत होते, त्यामुळे प्रशासकीय गोंधळ जो उडत होता, ते न होण्यासाठी 1 मे 1960 नंतर जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झालीये, त्यानंतर वेगळ्या वेगळ्या कायद्यांमध्ये एक सूत्रता आणण्यासाठी आवश्यक गरज तर होतीच त्या सिच्युएशन मध्ये. केवळ महसूल गोळा करणं हा उद्देश न ठेवता त्या सिच्युएशन मध्ये मग एक सामाजिक न्याय म्हणून प्रत्येक व्यक्तीला त्या सिच्युएशन मध्ये एकच प्रकारचा कर असेल म्हणून, कसेल त्याची जमीन असेल या आधारावर, है ना, एक समान कायदा करण्याची गरज पडली. त्यामुळे 1961च्या पार्ट मध्ये डॉक्टर BN देशमुख समिती नेमण्यात आलेली. आणि या समितीच्या अहवालानंतर जे काही सर्व जुने कायदे होते, ज्यामध्ये बॉम्बे रेव्हेन्यूचा ऍक्ट असू शकेल, या संपूर्ण सिच्युएशन मध्ये हैदराबादचा लँड रेव्हेन्यू कोड असू शकेल, विदर्भाचा कोड असू शकेल, या सर्वांना एकत्र केल्यानंतर डॉक्टर BN देशमुख समितीनंतर हा जो काही पार्ट आहे, जो काही महाराष्ट्र जमीन महसूल कायदा, हा तयार करण्यात आलाय. आणि हा 15 ऑगस्ट 1967 नंतर संपूर्ण महाराष्ट्रात तो लागू झालाय. आणि ह्या कायद्याचं एक प्रमुख उद्दिष्ट जर आपण बघायचा प्रयत्न केला, तर हा कायद्याचं एक प्रमुख उद्दिष्ट फक्त कर वसूल करणं नाहीये, तर कसेल त्या व्यक्तीला जमीन देणं, हा सुद्धा एक पार्ट त्यामध्ये बघायला मिळतो. म्हणजे जमीन कसणाऱ्याला कायमस्वरूपी त्याचा हक्क देणं, त्या जमीन कसत असल्यामुळे, आणि जमिनीच्या हस्तांतरणाचं एक कायदेशीर वे मध्ये निरसन होण्यासाठी हा एक पर्टिक्युलर कायदा आपल्याला बघायला मिळतो. जसं की ह्या संपूर्ण सिच्युएशन मध्ये जेव्हा अजून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, त्या सिच्युएशन मध्ये काही गोष्टी आपल्याला बघायच्या असणार आहे. मग ह्या सिच्युएशन मधला पार्ट म्हणजे जेव्हा आपण हा महाराष्ट्राच्या सिनेरिओ मध्ये बघायला मिळतो, जेव्हा आपण महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ऍक्ट निर्माण केलाय, त्याला आपण लागू केलेला असणार आहे. त्या लागू केल्यानंतर सुद्धा काही गोष्टी आपल्याला त्या प्रमुख कायद्याच्या अंतर्गत पाहणं गरजेचं असणार आहे. मग हा बेसिक्स पार्ट म्हणजे काय आहे, तर हा जो काही कायदा असणार आहे आपल्या समोर, यामध्ये काय संपूर्ण राज्यासाठी मग आपल्याला एक समान कायदा लागू झालाय. आणि जी जुनी महसूलची प्रक्रिया होती, 3 वेगळे वेगळे कायदे, ते गोंधळ आपले संपले. त्यानंतर सामाजिक न्याय आणि संरक्षणासाठी मग हा जो काही महाराष्ट्र महसूल ऍक्ट आहे, यामध्ये आदिवासी असतील किंवा दुर्लभ घटक असू शकतील किंवा बिगर आदिवासी ज्यांच्याकडे शेतजमिनी वगैरे आहेत, यांच्यासाठी कायद्याचं हस्तांतरण करणं, त्यांनी त्या जमिनीवर व्यवस्थितपणे स्वतःचं नाव लावून घेणं, टायटल लावून घेणं, यासाठी हा एक पर्टिक्युलर कायदा आपल्याला चाललाय. या सिच्युएशन मध्ये आपल्याकडे अनेकदा काही सिच्युएशन हे येतात. जसे की एक व्यावहारिक उदाहरण जर बघायचा प्रयत्न केला, तर बरेच सारे असे व्यक्ती असतात ज्यांनी आदिवासींच्या जमिनी खरेदी करण्यासाठी येतात बऱ्याच वेळेस. परंतु आपल्याला जेव्हा हा पार्ट लक्षात येतो, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड जो काही आहे, याचा उद्दिष्टानुसार आपल्याला जे काही
पर्टिक्युलर ऍडिशन करण्यात आले, त्यानुसार आपल्याला लक्षात येतं की बाबा जिल्हाधिकारी असेल किंवा राज्य शासन असणारे याचा परवानगीशिवाय तशा प्रकारचा कोणताही ट्रान्सफर त्या ठिकाणी होऊ शकत नाही. मग अशा प्रकारचे सुद्धा बऱ्यापैकी पार्ट त्या ठिकाणी बघायला आले. अदरवाईज त्याच्या आधीच्या सिच्युएशन मध्ये बऱ्यापैकी सिच्युएशन लक्षात यायचे आपल्याला की बाबा बरेच सारे सावकार ज्यांनी लोकांना कर्ज दिलं असेल अँड दे आर बिलॉंगिंग टू सम पर्टिक्युलर कॅटेगरीज, जे पुअर आहे, ट्रायबल कम्युनिटी आहेत, यांच्यावर थोडंसं कर्ज झालंय की ते जमिनीवर नावा वगैरे लावून घ्यायचे. मग एक थोडीशी अवॉइडेबल सिच्युएशन होण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ऍक्ट आहे तो मदत करण्याचा प्रयत्न करतो. याच सिच्युएशन मध्ये मग आपल्याला फक्त हे तर सांगून चालणार नाही की बाबा हा महाराष्ट्राचा मॅप आहे, यामध्ये मग आपण जमीन महसूलचा कायदा तयार केलाय, हा भरपूर चांगला कायदा आहे, सगळ्यांना समान अधिकार मिळणार आहे. मग या समान अधिकारांसाठी एखादा व्यक्ती एक महाराष्ट्राच्या सिच्युएशन मध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये असला, एखादा मुंबईच्या जिल्ह्यामध्ये असला किंवा मग एखादा ठाणे जिल्ह्यामध्ये असला, एखादा पालघर ठिकाणी असला, हे वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये असेल तो व्यक्ती, तरी सुद्धा त्या व्यक्तीला व्यवस्थितपणे न्याय मिळवून देण्याचं काम भलेही लँड रेव्हेन्यू ऍक्ट करत असेल, पण तेवढंच समजून आपल्याला चालणार नाहीये. या सिच्युएशन मध्ये आपल्याला जेव्हा लँड रेव्हेन्यू ऍक्ट बद्दल समानता देण्याचा पार्ट कळाला, कसेल त्याची जमीन आहे हा एक पार्ट कळाला, आदिवासींचं जमिनी असली तर जिल्हाधिकारी राज्य सरकार परवानगी देत नाहीये तोपर्यंत ते जमीन हस्तांतर होणार नाही हे पण आपल्याला कळालं. पण हे कळून सुद्धा आपल्याला त्याच्यामधला पुढचा पार्ट बघायचा असणार आहे, तो म्हणजे असतो खास करून ज्याला आपण सेकंड पार्ट म्हणू शकतो की लँड रेव्हेन्यू ऍक्टचं इम्प्लिमेंटेशन, की एखाद्या राज्याचं कारभार, प्रशासन, महसूलचं कारभार सुरळीत चालवण्यासाठी खास करून जे जमिनीचे हक्क असू शकतील त्यांची नोंदणी व्यवस्था व्यवस्थितपणे करण्यासाठी, अत्यंत पारदर्शकपणे करण्यासाठी आपल्याला महसूल यंत्रणेची गरज लागणार आहे. आणि महसूल यंत्रणा म्हणजे खास करून प्रशासकीय यंत्रणा. आणि ही प्रशासकीय यंत्रणा मग आपण संपूर्ण सिच्युएशन मध्ये एक अशा प्रकारे तयार करत असतो जेणेकरून आपल्याला या कायद्याला जेव्हा इम्प्लिमेंट करायचं असेल व्यवस्थितपणे, त्यावेळेस आपण जर इम्प्लिमेंटेशन करायला गेलो तर एखादा व्यक्ती मुंबईमधून ऍज अ राजधानी ऑफ पर्टिक्युलर स्टेट मधून जर एखादा कायदा तयार करत असेल, ठीक आहे, या ठिकाणाहून मुंबईच्या ठिकाणाहून जर एखादा व्यक्ती मंत्रालयात बसून किंवा नगर परिषद, नॉट नगर परिषद, ठीक आहे, त्याला आपण म्हणू शकू की बाबा जिल्हा परिषद पण नाही, ठीक आहे, त्याला आपण म्हणू शकू की बाबा विधानसभा वगैरे, विधानसभेमध्ये बसून एखादा कायदा पारित होत असला तर त्या व्यक्तीने कायदा पारित केल्यानंतर तो सेम कायदा नागपूर या ठिकाणी, वर्धा ठिकाणी, अमरावती ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये तर व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट करायचा असेल तर आपल्याला या संपूर्ण सिच्युएशन मध्ये काही प्रमाणात महसूल गोळा करण्यासाठी डिफरन्सिएशन करणं गरजेचं होतं. मग एवढ्या मोठ्या राज्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक विभाग वगैरे तयार करावे लागले. ते विभाग आपण येणाऱ्या सेशन मध्ये पाहणार आहोत. पण तुम्हाला या सिच्युएशन मध्ये काही पार्ट लक्षात येतो कलरवरून, ठीक आहे, जसं की हा एक रेड कलर आपल्याला कोकण रिजन बघायला मिळतो, काही पुणे रिजन बघायला मिळतो है ना. या ग्रीन वाल्या पार्ट मध्ये आपल्याला नागपूरचा रिजन बघायला मिळतो, काही नाशिकचा रिजन बघायला मिळतो, ठीक आहे, औरंगाबाद रिजन बघायला मिळतो, अमरावती रिजन बघायला मिळतो. मग हा एक संपूर्ण पार्ट आहे. मग ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण हा संपूर्ण पार्ट बघतो याला आपण प्रशासकीय कारणांसाठी सुद्धा व्यवस्थितपणे डिवाइड करणं गरजेचं आहे. मग ह्याचं डिवायडेशन जनरली जेव्हा आपण बघायचा प्रयत्न करू त्यावेळेस आपल्याला ही प्रशासकीय यंत्रणा गाव पातळीपासून वरील तलाठीपासून तर जिल्हाधिकारी असेल, विभागीय आयुक्त असेल, ह्यांच्याकडे जमिनीचे सर्व रेकॉर्ड कशा प्रकारे नोंदवले जातात हा सुद्धा पार्ट आपल्याला बघायचा आहे. आणि हे संपूर्ण पार्ट बघायच्या वेळेस त्या कायदेशीर नोंदी होत असेल किंवा त्या होत नाहीये या संदर्भातलाही पार्ट आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे जर एखादा व्यक्ती मुंबई या ठिकाणी राज्याचं सिच्युएशन मध्ये जर एखादा कायदा तयार करत असेल तर तो कायदा सुरळीतपणे इम्प्लिमेंट होण्यासाठी एक प्रशासकीय यंत्रणेद्वारे काही गाईडलाईन वगैरे देण्यात आल्या. मग या गाईडलाईन थ्रू जर एखादी जमिनीचा नोंदी होत नसेल, त्यांचा फेरफार होत नसेल, त्यांच्यावर असलेलं कर्ज व्यवस्थितपणे त्याचं निस्तारण होत नसेल तर ते सांगून चालणार नाहीये. दॅट इज वाय एवढ्या मोठ्या राज्यासाठी आपल्याला एक समान कायदे करणं गरजेचं होतं, त्याच्यासाठी काही गाईडलाईन करणं गरजेचं होतं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला या संपूर्ण व्यक्तींकडून करून घ्यायचंय, तलाठीपासून तर जिल्हाधिकारी
किंवा विभागीय आयुक्तांपर्यंत. म्हणजे जोपर्यंत एखादी कायदेशीर नोंद एखाद्याच्या जमिनीची होत नाही तोपर्यंत आपण हे सांगू शकत नाही की बाबा त्याला काहीतरी मालकी हक्क आहे. म्हणजे तो एखाद्याचं जमीन असली, त्याने पैशाचं देवाणघेवाण जरी केलं एखाद्या एरियामधलं, तरी सुद्धा जोपर्यंत तो व्यक्ती त्या पर्टिक्युलर जमिनीमध्ये जर त्या जमिनीची नोंद करून घेत नाहीये तोपर्यंत त्या जमिनीच्या फेरफारीला, त्याच्या मूळ मालकीला काही अर्थ उरत नाहीये. त्यामुळे ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला लक्षात येतं की एखादी जमीन असली, त्या जमिनीचा वापर शेतीसाठी होतोय का, किती बिगर शेतीसाठी होतोय, जमिनीच्या हद्दी काय आहेत, अशा संपूर्ण सिच्युएशनसाठी आपल्याला या प्रशासकीय विभागांचा वापर करून घेणं गरजेचं आहे. मग हे जे काही शासन असणार आहे यामध्ये महसूल योग्य प्रकारे गोळा करण्यासाठी ते कशा प्रकारे गोळा केलं जाणार आहे, त्यावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवलं जातं, ऍज अ ऍडव्होकेट म्हणून, ऍज अ सामान्य व्यक्ती म्हणून, एखाद्या जमिनीवर माझा मालकी हक्क आहे म्हणून मी कशा प्रकारे हा संपूर्ण पाठ करणार आहे तो आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो. मग ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करू, आपलं जे काही प्रशासकीय विभाग असणार आहे यामध्ये सर्वात मोठं काम म्हणजे काय असणार आहे जनरली, ज्यालाही आपण म्हणत आहोत तलाठी, ज्यालाही आपण म्हणत आहोत जिल्हाधिकारी असू शकतील, ज्याला आपण म्हणत आहोत विभागीय अधिकारी असू शकतील, या संपूर्ण महसूल विभागाचं काम काय असणार आहे, किंवा जमिनींशी संबंधित जे काही व्यवहार असणार आहेत यांचा नोंदी वगैरे ठेवणं. काही वाद जर आले त्या जमिनी संबंधित तर ते स्थानिक पातळीवर त्याचं निवारण करणं. म्हणजे कोर्टमध्ये जे दिवाणी दावे 2 वर्षामध्ये किंवा वर्षानुवर्षे चालत असतात, जसं की एखादा दावा असला, एखाद्याचा हद्दीचा वाद असला, एन्क्रोचमेंटचा थोडासा वाद असला, अतिक्रमणा संदर्भामधला पार्ट असला किंवा वारसा हक्काच्या संदर्भामधल्या काही नोंदींचा पार्ट असला, मग हे जलद गतीने सोडवण्यासाठी जनरली ह्याच ज्या प्रशासकीय व्यक्तींकडे आपण रिव्हेन्यू कोर्ट म्हणून पाहत असतो, एक महसूल न्यायालय म्हणून पाहत असतो. आणि या महसूल न्यायालयांची त्या ठिकाणी आवश्यकताही आपल्याला असणार आहे. कारण की प्रत्येक व्यक्ती डिरेक्टली कोर्टमध्ये जाऊन अशा प्रकारचे केसेस जर लढत असला तर प्रत्येक घरामध्ये जमिनीचे वाद असतात, वारसा हक्कांना त्या ठिकाणी लिगल हेअरला लावायचे वाद असतात. त्यामुळे कोर्टलाही ते परवडणारं नाहीये, वर्षानुवर्ष अजून केसेस पेंडिंग होतील. त्यामुळे हे जे काही प्रशासकीय विभाग असणार आहेत, मग ते प्रशासकीय विभाग आपण महाराष्ट्राच्या सिच्युएशन मध्ये डिवाइड करत असतो. काही जिल्ह्यांसाठी, काही तालुक्यांसाठी, किंवा मग या संपूर्ण राज्यामधल्या वेगळ्या वेगळ्या विभागांसाठी, प्रशासकीय विभागांसाठी. त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपण या सर्व केसेसला मग इझी वे मध्ये सॉल्व्ह करू शकतो. आणि या इझी वे मध्ये सॉल्व्ह करायच्या वेळेस आपल्याला हेही लक्षात येतं की जे मंडळ अधिकारी आपण पाहणार आहोत, जे तहसीलदार आपण पाहणार आहोत, किंवा उपविभागीय अधिकारी जेव्हा एसडीओ वगैरे म्हणत असतो ते पाहणार आहोत, त्यांच्याकडे दिलेले जे न्यायिक किंवा प्रशासकीय अधिकार असतात ते खऱ्या अर्थाने आपल्याला बघायला मिळतात की कोर्टमध्ये मॅटर न जाता समाजातील वाद रोखण्यासाठी हे व्यक्ती काम करत असतात. आणि प्रशासकीय सिच्युएशन मध्येच त्या लेव्हलमध्ये जर ते वाद मिटवण्यात आले तर मग आपला कोर्टवरचा लोड सुद्धा कमी होतो. मग जनरली हे जे काही व्यक्ती असतात, कलेक्टर आहेत, ठीक आहे, तहसीलदार असू शकतील, नायब तहसीलदार असू शकतील, मंडळ अधिकारी असू शकतील, या व्यतिरिक्त उपविभागीय अधिकारी असू शकतील, एसडीओ वगैरे असू शकणार आहेत. हे व्यक्ती जनरली अजून एक काम करत असतात की जेव्हाही अशा प्रकारचे वाद येतील ते वाद होऊ न देता, म्हणजे ते आधीच जर थांबायचे असलं तर व्हॉट वी कॅन डू, की बाबा एखाद्या व्यक्तीची जमीन या संपूर्ण सिच्युएशन मध्ये, की बाबा एखाद्या व्यक्तीची जमीन या संपूर्ण सिच्युएशन मध्ये, समजा आपल्या समोर एक छत्रपती संभाजीनगरचा एक पर्टिक्युलर एरिया लक्षात येत आहे, ठीक आहे. आपण अजून थोडंसं जाण्याचा प्रयत्न करू आतमध्ये त्या संपूर्ण सिच्युएशन मध्ये, आणि आपण या एरियामध्ये जर गेलो तर ठीक आहे, वी आर जस्ट गोइंग थ्रू दी डिफरंट पार्ट. ठीक आहे, रामपूर नावाचं एक गाव घेऊ आपण पर्टिक्युलरली, आणि त्या गावामध्ये असलेली एखादी शेत जमीन वगैरे बघण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, लक्षात येते तुम्हाला, शेत जमीन वगैरे दिसत आहे का? ठीक आहे, ओके. बघा हे वेगळे वेगळे मॅप तर आपल्याला बघायला मिळतच आहे. ठीक आहे, वी आर जस्ट टेकिंग एक्झाम्पल ऑफ इट. समजा आपल्याला, अच्छा हे कोणतं पीक आहे तुम्ही ओळखू शकता का? तुमचे डोळे तेवढे आहेत तीक्ष्ण? ओके, बघा हे एक संपूर्ण शेतीचं क्षेत्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या शेतीच्या क्षेत्रामध्ये एखादा वाद होण्यापासून रोखण्यासाठी
प्रशासकीय अधिकारी म्हणून माझं कर्तव्य काय असणार आहे, किंवा मी प्रशासनकर्ता म्हणून, राज्यकर्ता म्हणून माझं काम काय असणार आहे, की मी जो महाराष्ट्र लँड रिव्हेन्यू ऍक्ट तयार केलाय, त्या लँड रिव्हेन्यू ऍक्ट साठी व्हॉट आय विल डू, इट इज माय ड्युटी, की बाबा जी काही शेती आहे, जे काही जमिनी आहेत, त्यांचा सातबारा अद्ययावत ठेवणं है ना, दरवर्षी ते अपडेट करत असणं, फेरफारी नोंद अपडेट करत असणं, नमुना 6, नमुना 8 हे सगळं अपडेट करत असणं, गावाचा नकाशा असणारे तो अद्ययावत करत असणं, त्या संबंधातले महत्वाचे पुरावे असणारे ते गोळा करत असणं, हा एक संपूर्ण पार्ट आपल्याला कळत असतो. आणि ते फक्त गोळा करणंच गरजेचं नाहीये, ते व्यवस्थितपणे त्याचे जतन करणं हे सुद्धा गरजेचं आहे. असं नको की बाबा आज मी सगळी माहिती गोळा केली आणि पुढच्या वर्षी तेव्हा मला विचारण्यात येईल त्यावेळेस ते सगळं वाहिलेलं असेल किंवा ते नष्ट झालेलं असेल, असं नको व्हायला. तो इट इज ड्युटी ऑफ ऑल दिस अधिकारी की एखादी जमीन ती भलेही या एरियामध्ये असली, औरंगाबाद जिल्ह्यामधल्या एखाद्या पर्टिक्युलर गावामध्ये असली, किंवा मग ही जी काही जमीन आहे ती औरंगाबाद सोडून एखाद्या वेगळ्या सिच्युएशन मधली असली, एका वेगळ्या जिल्ह्यामधली असली, किंवा औरंगाबादच्या एखाद्या वेगळ्या तालुक्यामधली असली, एका वेगळ्या गावामधली असली, तरी सुद्धा त्या जमिनीविषयक एखादी माहिती अद्ययावत ठेवणं, तिचं जतन करून ठेवणं या संपूर्ण व्यक्तींचं काम असतं. त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी माहिती लक्षात येते की फक्त त्यांचंच ते काम नाहीये. भलेही आता इंटरनेटचं युग असलं, पण एखाद्या व्यक्ती जर ती जमीन असली तर त्या जमिनीच्या अंतर्गत इट इज ड्युटी ऑफ दॅट जमीनवाला. ठीक आहे, जसं की या ठिकाणी आय थिंक ऑल आर द सोलर पॅनल, आय थिंक सो की पत्र्याचे घर आहे नाही, ठीक आहे, ही एक जमीन आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, एक पर्टिक्युलर जमीन आपल्याला बघायला मिळते की बाबा आपण जसं म्हटलं की बाबा महसूल अधिकारी त्यांचं कर्तव्य आहे जमिनीची माहिती अद्ययावत करा, जतन करून ठेवा, हे तर ठीक आहे पार्ट, बट इट इज ड्युटी किंवा त्याने ते कर्तव्य समजावचं या शेतमालकाने की त्याने सुद्धा या जमिनी जर त्याची असेल तर त्याची माहिती, तो कोणतं पीक घेत असेल त्याची माहिती स्वतः लागून त्या व्यक्तींपर्यंत पुरवावी, त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पुरवावी, जे तलाठी असेल त्यांच्यापर्यंत पुरवावी की बाबा अमुक अमुक क्षेत्र माझं आहे, अमुक अमुक पीक मी त्या ठिकाणी घेतलंय, ऊसाचं पीक असेल, कापसाचं पीक असेल, केळीचं पीक असेल, व्हॉट एव्हर दी पीक, ते अद्ययावत करून घेणं सुद्धा आपलं काम आहे. असं हलगर्जीपणा करून चालणार नाहीये. मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की बाबा आपण वकील आहोत. जनरली कोणीही व्यक्ती करत नाही तसं, पण ऍज आपण कायद्यामध्ये राहायचा प्रयत्न केला तर आपल्याला कायदे लोकांना दाखवावे लागतील, है ना. त्यामुळे या सगळ्या माहिती आपल्याला लोकांनाही द्यायचं आहे. दॅट इज वाय यू शुड बी क्लिअर अबाउट इट, की बाबा ते लोक नसेल तर आपण स्वतः माहिती द्यायची, जेणेकरून ती माहिती अद्ययावत जर झाली तर उद्या उठून कोणाचा काही भरोसा नसतो किंवा काय झालं काय नाही झालं, है ना. दॅट इज वाय शुड बी अवेअर अबाउट व्हॉट एव्हर द जमीन वी हॅव, त्याची माहिती अद्ययावत करत राहायचं. त्यानंतर पुढच्या पार्ट मध्ये आपल्याला लक्षात येतं की मग ह्या ज्या काही जमिनी आहेत या जमिनीच्या आधारे ते प्रशासकीय अधिकारी शेत सारा गोळा करू शकतील, शेतीची जमीन असली तर, है ना. एखादी बिगर शेतीची जमीन असली तर एनी टॅक्स गोळा करू शकतील, अकृषक टॅक्स ज्याला आपण म्हणत आहोत, नॉन ऍग्रिकल्चरल टॅक्स म्हणत आहोत, तो गोळा करू शकतील, किंवा इतर जे काही पार्ट आहे, इतर ज्या काही जमिनी आहेत त्या संदर्भातले जे काही वेगळे वेगळे कर असू शकतील, इतर शासकीय कर, ते गोळा करू शकतील. तो पण एक पार्ट आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे या सिच्युएशन मध्ये आपल्याला लक्षात येतं की जमीन तर आहे आपल्या समोर, त्याची माहिती त्यांनी अद्ययावत केली, गोळा केली, अद्ययावत केली, त्याचा रेकॉर्ड करून ठेवलं, इथपर्यंतचा पार्ट ठीक आहे. त्या जमिनीवरचं कर आकारलं, हा सुद्धा पार्ट ठीक आहे. पण संपूर्ण सिच्युएशन मध्ये समजा आपल्याला एक पार्ट अजून लक्षात येतो, जसं की ही जमीन आहे, ठीक आहे, ही एक पर्टिक्युलर जमीन, या ठिकाणी वेगळं पीक आहे, त्यानंतर एक जमीन आहे ती खाली दिसते, रिकामी दिसते, या ठिकाणी कोणतंही पीक दिसत नाही, आणि त्यानंतर अजून एक शेती, अशा प्रकारे 3 शेती लागोपाठ आपल्याला दिसते. तो इट इज ड्युटी ऑफ ऑल दिस प्रशासकीय अधिकारी हू हॅव्हिंग अ ड्युटी ऑफ डुईंग द वर्क ऍज अ महसूल. या सिच्युएशन मध्ये मग आपल्याला असं लक्षात येतं की ही जी काही शेती असते ह्याची माहिती अद्ययावत केली, जतन करून ठेवली, शेतसारा गोळा केला, टॅक्स गोळा केला, ठीक आहे. पण एखाद्या जमिनीमध्ये ही जमीन जर वेगळी असेल तर इट इज ड्युटी ऑफ ऑल दिस व्यक्ती की त्यांनी त्या जमिनीमध्ये जे काही विभागीय पार्ट असेल किंवा डिफरंट पार्टिशन पडत असेल तर त्याची माहिती अद्ययावत करणं. किंवा मग समजा एका गावामध्ये 2 भाऊ होते, जसं की ही
2 भावांची प्रॉपर्टी असू शकेल. ठीक आहे, एवढी मिळून ही 2 भावांची प्रॉपर्टी आहे, असं एक पर्टिक्युलर उदाहरण आपण घेतलं. किंवा एका गावामध्ये 2 भावांची प्रॉपर्टी वगैरे होती, शेत वगैरे होता, आणि या शेतीचा हा जो काही बांध आहे, ठीक आहे, जसं की हे न घेता आपण हा एक पर्टिक्युलर बांध बघायचा प्रयत्न केला. ठीक आहे, हा एक पर्टिक्युलर बांध आपल्याला लक्षात येतो आहे ना, एक क्लिअर पार्टिशन आपल्याला दिसतं की बाबा हे क्लिअर पार्टिशन आहे, एक जमीन ह्या साईडची वरच्या साईडचे, एक जमीन खालच्या साईडचे, हे थोडंसं क्लिअर पार्टिशन आपल्याला बघायला मिळतं. मग समजा एका गावामध्ये 2 पर्टिक्युलर भाऊ वगैरे आहेत, या भावांमध्ये त्या बांधावरून वाद वगैरे झाला तर ते एकमेकांवर क्रिमिनल केसेस वगैरे दाखल करतात, किंवा मग ते सिव्हिल कोर्टमध्ये जाऊन 15-20 वर्षे केस लढत असतील, आणि ते तशी तयारीही दाखवतात, कारण की ते रक्त गरम असतं असं म्हटलं जातं. भावाभावांमधला वाद लग्न झाल्यानंतर अजून पेटत असतो, त्यांचे मुलं झाल्यानंतर अजून पेटत असतो. मग अशा सिच्युएशन मध्ये एक वकील म्हणून आपल्याला हा एक पर्टिक्युलर मार्ग सुचतो, तो म्हणजे असणारे की हे 2 भाऊ, जे 2 भावांमधला हा वाद, त्यांचं म्हणणं आहे की बाबा क्रिमिनल केस करू, तू माझ्या हद्दीमध्ये आला तर तुला मी मारून टाकेन, तोडून टाकेन, शिवीगाळ करतील ते. एखादा व्यक्ती म्हणेन की बाबा तू माझ्या घरी आला किंवा तू माझ्या बॉर्डर मध्ये आला तर मी तुझ्यासोबत ते सर्व करेन जे तू माझ्यासोबत करणार होता. मग ऍज अ ऍडव्होकेट म्हणून, ऍज अ एजंट म्हणून, ऍज अ बिल्डर म्हणून अशा प्रॉपर्टीज जेव्हा माझ्या समोर येतात, मग हा वाद कोर्टद्वारे न मिटवता, मी तर शिकलेला आहे है ना, मी या फील्डमध्ये कामाला आहे, मग हे जे काही वाद असतात पर्टिक्युलरली, हे वाद आपण महसूल प्रशासनाच्या मार्गाने सुद्धा सोडवू शकतो. आणि मग ह्या सिच्युएशन मध्ये काय होतं, जनरली भूमी अभिलेख कार्यालयामध्ये रीतसर अर्ज वगैरे दाखल करायचा, आणि जे सध्याच्या सिच्युएशन मधले ETS मशीन वगैरे असतात त्याद्वारे सरकारी नोंदणी वगैरे करून त्या पर्टिक्युलर जमिनीचा नकाशा वगैरे तयार करण्यात येतो. त्यानंतर तहसीलदारांकडून एक हद्द निश्चित केली जाते, आणि हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला लक्षात येतो. म्हणजे ज्या वेळेस मी एखादी सिव्हिल केस न दाखल करता किंवा क्रिमिनल केस न दाखल करता, ज्या केसेसमध्ये मला वर्षानुवर्ष लागणार होते, ज्या वेळेस मला कागदपत्र त्या गोळा करायचे होते, वारसाचा दाखला मला त्या ठिकाणी गोळा करायचा होता, मला विटनेसेसला करायचं होतं, एवढे सगळे पार्ट न करता एक साध्या अर्जाद्वारे प्रशासकीय सिच्युएशनवर एक साधा अर्ज द्यायचा, प्रशासन वगैरे त्या ठिकाणी येईल, त्याच्या ETS मशीनद्वारे एक नकाशा वगैरे तयार करण्यात येईल, आणि आपल्या या जमिनीचं पार्टिशन योग्य त्या दिशेने करू शकतील. याच्याने काय होते, आपली जी काही केस आहे ती वर्षानुवर्ष चालणार होती, ती लगेच संपते. ती जर लगेच संपली तर एखादा व्यक्ती ज्याची केस 15-20 वर्ष चालणार होती, आणि ही इज गोइंग टू स्पेंड सम 1,00,000 ते आरामात त्या ठिकाणी लागले असते एवढ्या वर्षाचे, वकिलांचा खर्च, कागदांचा खर्च सगळा पार्ट, तो आपण या ठिकाणी एकदम कमी पैशामध्ये नेऊन एकदम कमी पिरियड मध्ये करू शकतो. आणि असे व्यक्ती मग काय करतील, ऍज अ ऍडव्होकेट म्हणून तुमचा सल्ला जर त्यांनी ऐकला तर त्यांचा वेळ वाचतो, पैसा वाचतो, सगळं वाचतं, मेंटल प्रेशर असतं तेही वाचतं, जीव वाचतो बऱ्याच वेळेस. मग हा एक संपूर्ण पार्ट आपण करू शकतो, आणि इट इज ड्युटी ऑफ ऑल दिस प्रशासकीय अधिकारी नॉट ओनली टू मेंटेन द रेकॉर्ड ऑफ ऑल दिस लँड, यामधून ते फक्त शेतसारा गोळा करणं, टॅक्स गोळा करणं एवढंच करायचं नाहीये, पण एखादा वाद झाला, एखाद्या जमिनीच्या संदर्भामधला वाद असला तर तो वाद व्यवस्थितपणे मिटवण्याचं काम सुद्धा त्यांच्याद्वारे करण्यात येतं. म्हणजे ते असं घरी येऊन सांगणार नाही, अरे प्लीज तुम्ही भांडण नका करू, असं असतं तसं असतं, भांडण केल्याने तुमचा त्रास होणार आहे, असं ते करत नाही जनरली. व्हॉट दे आर डुईंग, की बाबा त्यांच्या वडिलांची जमीनचा नकाशा ते पाहतील काही वर्षाचा आधीचा, त्यानंतर ते पाहतील की बाबा या जमिनीमधला जो काही, एवढी जमीन जी काही आहे, यामधली निम्मी जमीन किती असते, 50% पार्ट किती असतो, तो 50% पार्ट त्याचं पार्टिशन करतील. ते 50% पार्टचं पार्टिशन केल्यानंतर एक 50%चा पार्ट एका भावाला, एक 50%चा पार्ट दुसऱ्या भावाला, अशा प्रकारे त्याची रचना करून देतील. आणि ह्याच्याने काय होतं, त्यांचा दोघांचा मार्ग मोकळा होतो, आणि ज्या केसेस सिव्हिल कोर्टमध्ये, क्रिमिनल कोर्टमध्ये वर्षानुवर्ष चालणार होते ते लगेच संपतात. तो दिस इज द पर्टिक्युलर सिच्युएशन, आणि इट इज ड्युटी ऑफ दिस महसूल प्रशासकीय अधिकारी, ही त्यांची ड्युटी आहे, त्यांनी अशा प्रकारे काम केलं पाहिजे. आणि जर ते नसेल करत तर साधा अर्ज द्यायचा, जर ते नसेल करत तर त्यांचा वरिष्ठांकडे जायचा, दिस इज द पार्ट. आणि एकदा का आपला नकाशा तयार झाला तर तिथूनच ते क्लिअर होतं. आणि भलेही मग तो व्यक्ती ऐकत नसला, मग वी हॅव अ ऑप्शन, एन्क्रोचमेंटचा पार्टच्या संदर्भातला अर्ज आपण करू शकतो की माननीय सन्माननीय प्रशासकीय अधिकारी,
अमुक अमुक भावाने माझ्या जमिनीमध्ये एवढा मोठा ताबा मिळवलाय. जसं की या सिच्युएशन मध्ये जर आपण बघायचा प्रयत्न केला की बाबा माझ्या भावाने माझ्या जमिनीमध्ये एक झाड लावलंय, त्या झाडमुळे मला येताना जाताना अडचण होते, प्लीज ते एन्क्रोचमेंट काढून टाका. मग हे आपल्याला कोर्टमध्ये जायची गरज नाही, ते याच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून ते आपण करू शकतो. बिकॉज माझा जो इजमेंटरी राईट असतो, रस्त्याचा येण्या जाण्याचा जो काही आहे पार्ट, तो त्या ठिकाणी मिटवण्यात येते आणि ते सुरळीतपणे काम करायचं जे काही असतो पार्ट, तो प्रशासकीय मार्गाने सुद्धा होऊ शकतो. मग हा एक पार्ट आपल्याला बघायला मिळतो आणि त्यांचा पॉवर जेव्हा आपण पाहू त्यावेळेस बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला लक्षात येणार आहे. आणि ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण या स्ट्रक्चरला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस अजून काही गोष्टी आपल्याला लक्षात येतात. जसं की महाराष्ट्र जमीन महसूलचा पार्टमध्ये तो जो काही ऍक्ट आहे आपल्या समोर, ह्याला जेव्हाही बघायचा प्रयत्न करू त्यावेळेस हे लक्षात येतं आपल्याला की बाबा या संपूर्ण लँड रेव्हेन्यू ऍक्ट मध्ये 16 चॅप्टर असणार आहेत. खास करून 337 सेक्शन्स आहेत, कलम आहेत आणि 11 शेड्यूल असा एक पार्ट आपल्याला बघायला मिळतो. शेड्यूल ए पासून के पर्यंत हा एक पार्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो या संपूर्ण ऍक्ट मध्ये, ज्याला आपण या ठिकाणी म्हणण्याचा प्रयत्न करत होतो की बाबा हा जो काही ऍक्ट आपल्या समोर आहे त्याला आपण एकत्रित केला, जे 3 वेगळे कोड होते त्यांना मिळून जेव्हा आपण एकत्रित करायचा प्रयत्न केला त्यामध्ये हा सगळा पार्ट मिळतो. 16 प्रकरणं, ठीक आहे, 337 कलम आहेत, त्यामध्ये ए पासून तर के पर्यंत शेड्यूल आहेत. या सगळ्या कलमांमध्ये शेड्यूलमध्ये जायची आपल्याला गरज नाहीये. आपल्याला बघायचंय प्रत्यक्षिक वेळेमध्ये आपलं काम कशा प्रकारे सॉल्व्ह होणार आहे आणि हे काम जर आपण व्यवस्थितपणे समजून घेतलं तर इट वुड बी बेटर पार्ट फॉर अस. मग या सिच्युएशन मध्ये जेव्हा हा सगळा पार्ट आपण बघायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की ह्या कायद्याची रचना जेव्हा या संपूर्ण चॅप्टर मध्ये केली आहे, 16 चॅप्टर मध्ये केलेली असली, प्रकरणांमध्ये केलेली असली, तर ह्या सिच्युएशन मध्ये असं लक्षात येतं आपल्याला जमिनीशी संबंधित प्रत्येक टप्पा जो काही आहे ते एका पर्टिक्युलर विशिष्ट प्रकरणामध्ये मांडण्यात आलाय. जसे की प्रकरण क्रमांक 2 ते 3 मध्ये महसूल अधिकारी, त्यांचे अधिकार, जमिनीचे मालकी हक्क हा एक पार्ट बघायला मिळतो. प्रकरण 4 मध्ये आपल्याला जनरली जे जमीन असणार आहे त्याची महसूलची आकारणी हा एक पार्ट बघायला मिळतो. त्यानंतर पुढचा पार्ट मध्ये चॅप्टर क्रमांक 10चा पार्ट मध्ये आपल्याला भूमी अभिलेख, लँड रेकॉर्ड याची सविस्तर माहिती मिळते. म्हणजे प्रत्येक संपूर्ण पार्ट मध्ये आपल्याला डिफरंट पार्ट बघायला मिळतात. एकाच सिच्युएशन मध्ये एकाच चॅप्टर मध्ये सगळं नाहीये. या व्यतिरिक्त पुढचा पार्ट जेव्हा आपण प्रकरण 13 बघायचा प्रयत्न करू, चॅप्टर 13 बघायचा प्रयत्न करू, त्यामध्ये अपील आहे, रिव्हिजन आहे, रिव्ह्यू आहे, हा सगळा पार्ट बघायला मिळतो. तो दिस विल बी द पार्ट. म्हणजे ही रचना भलेही 16 चॅप्टर मध्ये विभागलेली असली तर आपल्याला फक्त एकच चॅप्टर साठी फोकस करून चालणार नाही. आपल्याला ओव्हरऑल पार्ट बघायचा आहे. या ओव्हरऑल पार्ट बघायच्या वेळेस आपल्याला अजून एक पार्ट बघायचा असणार आहे छोटासा, तो म्हणजे असणार आहे की बाबा मुंबई शहरासाठी काही विशेष तरतुदी वगैरे आहेत. त्यासाठी एक स्पेशल चॅप्टर क्रमांक 14चा पार्ट बघायला मिळतो, ज्यामध्ये जमीन महसूल निश्चितीसाठी वसूल करण्यासाठी फक्त मुंबई सिटीसाठी एक वेगळा पार्ट आहे. दॅट विल बी द सेम पार्ट. म्हणजे काय आहे, जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे आपल्याकडे जर एखादा क्लायंट येत असेल आणि तो सांगत असेल की बाबा मला एखाद्या अधिकाऱ्याने त्याचा फेरफार जे काही झालंय त्यामध्ये त्याने चुकीच्या पद्धतीने केलं असेल असं जर वाटत असेल आणि ते आता मला रद्द करायचंय, तेव्हा मला कशा प्रकारे ती रचना करावी लागेल किंवा मला कशा प्रकारे तो अर्ज करावा लागेल किंवा अचूक मार्ग कोणता आहे त्यामधला हे जर मला शोधायचं असलं तर आय शुड बी अवेअर अबाउट ऑल दिस चार्ट किंवा हे जे काही चॅप्टर आहेत हे सगळे चॅप्टर मला माहिती असणं विशेषपणे गरजेचं असणार. मग हे चॅप्टर जे काही आहे ते उद्याच्या सेशनमध्ये आपण व्यवस्थितपणे त्यांची ओळख करून घेऊ आणि त्यामध्ये फिल इन द ब्लँक्स जर आपण करत गेलो तर आपल्याला लगेच लक्षात येईल की बाबा ही शेतीची जमीन आहे का, चॅप्टर क्रमांक 2 मध्ये त्याची माहिती मिळेल. ही गैर शेती विषयक जमीन आहे का, चॅप्टर क्रमांक 16 मध्ये मला त्याची माहिती मिळेल. मग ह्याच्याने काय होतं, आपल्याला व्यवस्थितपणे हे संपूर्ण पार्ट बघायला मिळतो. म्हणजे कोणतीही जमीन एखादी शेतीविषयक आहे त्याचा वाद हाताळण्यासाठी एक पर्टिक्युलर चॅप्टर मला बघावं लागेल किंवा मग गैर शेती विषयक असेल त्यासाठी मला वेगळं चॅप्टर बघावं लागेल. एखादी आदिविषयक जमीन असते त्यासाठी मला वेगळं चॅप्टर बघावं लागेल. मग हे जर पार्ट मी फक्त पाठ करून घेतला तर मला ऍटलिस्ट माझ्या क्लायंटचं थोडंसं इम्प्रेशन मारण्यासाठी चांगलं होऊ शकतं. मला माहितीये माझे सेक्शन पार्ट नाहीये पण ऍटलिस्ट एवढं तर माहिती असेल ना कोणत्या चॅप्टर मध्ये जाऊन मला बघायचंय.
मग ते आपण नंतरही करू शकतो तो क्लायंट गेल्यानंतर. म्हणजे पार्ट काय आहे जनरली आपल्याला जमीन महसूलचा जो काही कायदा आहे या अर्थी आपल्याला खऱ्या प्रकारे कळत असणार आहे की राज्याच्या महसूल प्रशासनाची जी काही सिच्युएशन आहे ती आपल्याला या ठिकाणाहून कळत असते. कारण जी जमिनीचा वापर, महसूलची वसुली किंवा भूमी अभिलेख यासारख्या संपूर्ण बाबी आपल्याला या संपूर्ण ऍक्ट मध्ये बघायला मिळतात. म्हणजे काय आहे, स्वातंत्र्यपूर्वीचा पार्ट आणि स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्रासाठी जसं की आपण पाहिलं एकच कायदा नव्हता. त्यामध्ये बॉम्बे रिव्हेन्यू कोड असू शकेल किंवा मग मध्य प्रांताचा कोड असू शकेल, हैदराबाद महसूलचा पार्ट असू शकेल. हे वेगळे वेगळे कायदे लागू होते. पण जेव्हा ते कायदे आपल्याला 15 ऑगस्ट 1967 पासून जे काही लागू झाले, लँड रिव्हेन्यू कोड, त्या सिच्युएशन नंतर आपल्यासाठी हे सगळे प्रकरण एकत्र आले आणि या प्रकरणांचं एकत्रित झाल्यानंतर आपल्याला ऍज अ महाराष्ट्राचा एक व्यक्ती म्हणून आपण हे समजू शकतो व्यवस्थितपणे की सगळ्या व्यक्तींसाठी समान अधिकार आहेत. काही एक्सेप्शनल पार्टसाठी मुंबईसाठी देण्यात आले, मुंबई रिजनसाठी. काही एक्सेप्शनल पार्ट आपल्याला आदिवासींचा जमिनीविषयकचा पार्ट मध्ये बघायला मिळतात. आणि ह्या सिच्युएशन मध्ये जमिनीविषयक अजून प्रमुख कायदे जर आपण बघायचा प्रयत्न केला लँड रिव्हेन्यूचा पार्ट मध्ये, तर जमिनीचा व्यवहार आणि त्याचा वाद, जसं की हा एक पर्टिक्युलर पार्ट आहे आपल्या समोर. ही एक पर्टिक्युलर जमीन जर आपण बघायचा प्रयत्न केला, समजा ही जमीन होती आपल्या एखाद्या खेडेगावाच्या संदर्भामधली, एखाद्या तालुक्याच्या लेवलच्या गावाच्या लेवलचा एक पर्टिक्युलर पार्ट होता. पण समजा एखादी जमीन आपण बघायचा प्रयत्न करू त्या गावामधली, ठीक आहे, समजा हा एक पर्टिक्युलर गावामधली जमीन बघायचा प्रयत्न केला. ओके, इट इज टेकिंग टाइम टू लोड इट. होईन ते लोड. ठीक आहे, बघा या ठिकाणी आपल्याला पर्टिक्युलर घरं वगैरे बघायला मिळतात है ना. हे सगळे घरं आहेत, हे सर्व आपल्याला बघायला मिळतात. मग ह्या सिच्युएशन मध्ये जमिनीविषयक प्रमुख कायदे जेव्हा आपण बघायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला जमीन महसूल संहिता ज्याला आपण म्हणत आहोत, महाराष्ट्र लँड रिव्हेन्यू कोड ज्याला आपण म्हणत असतो, यावरच सगळं पार्ट अवलंबून नसणार आहे. ह्या सिच्युएशन मध्ये एक प्रमुख महत्वाचा कायदाही असतो ज्याला आपण महाराष्ट्र कुळ वहिवाट किंवा शेतजमीन अधिनियम टेनन्सी ऍक्टचा जो काही पार्ट आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कॉन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग्स ऍक्ट हा पण आपल्याला बघायला मिळतो. या संपूर्ण सिच्युएशन मध्ये हेही आपल्याला बघायला मिळणार आहे की बाबा कसेल त्याचं जमीन या सामाजिक तत्वावर जे काही 1948चा पार्ट आहे टेनेन्सी ऍक्टच्या संदर्भामधला, त्याला संरक्षण कशा प्रकारे देण्यात आलंय तो एक पार्ट आपल्याला बघायचा असणार आहे. या व्यतिरिक्त वर्ग 2चे जे काही जमिनी असणार आहेत त्यांना कशा प्रकारे संरक्षण मिळालंय किंवा नाही मिळालंय तो पण एक पार्ट आपल्याला बघायला मिळतो. आणि यामधला जो काही प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कॉन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग्स ऍक्ट ज्याला आपण मराठीमध्ये खास करून महाराष्ट्रातला जर त्याला आपण आय थिंक सो मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन केलं, अच्छा मला ट्रान्सलेशन तर आता आठवत नाहीये बट आय विल इन्फॉर्म यू वेनेवर तो टॉपिक आपण कव्हर करू त्यावेळेस लक्षात येईल. ठीक आहे, त्या पर्टिक्युलर कायद्यामध्ये काय आहे, जे वारसा हक्काने किंवा जमिनी खरेदी विक्री जेव्हा आपण करतो एखाद्या जमिनीची, त्यातले अत्यंत जे छोटे छोटे तुकडे असतात, जसं की एक पार्ट आपण पाहिला, जसं की ही एक जमीन आहे. ठीक आहे, ही एक जमीन आहे. या जमिनीमध्ये समजा 10-12 भाऊ आहे, असं तर नसतं 10-12 भाऊ पण आहे समजा. ठीक आहे, अशी 10-12 भावांची एक प्रॉपर्टी आहे. मग काही प्रॉपर्टी समजा या ठिकाणाहून एखादा रस्ता जात असेल, एखाद्या रस्त्याची मंजुरी आली, तो रस्ता या ठिकाणाहून निघत असेल किंवा काही भावांना इथे प्लॉट मिळाला, काही भावांना इथे मिळाला, काहींना इथे मध्येच मिळालंय, त्यामुळे त्या जमिनीचं प्लॉट जे काही आहे, ती जमीन जी काही आहे ह्याचे वेगळे वेगळे तुकडे होताना आपल्याला दिसतात. मग हे जमिनीचे लहान लहान तुकडे होऊ नये, त्यामुळे शेतीचं नुकसान होऊ नये आणि ती शेती योग्य राहावी यासाठी हा प्रमुख कायदा असतो. आणि मुख्य उद्देश हा त्याचाच आहे की बाबा जी काही जमीन वारसा हक्काने मिळते, त्या वारसा हक्काने किंवा खरेदी विक्रीने जमिनी ज्या काही मिळतात आपल्याला त्याचं नुकसान होऊ नये, त्यामुळे कायद्याने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा एक स्टँडर्ड एरियापेक्षा कमी जमिनीचा तुकडा पाडता येत नाहीये. हा एक संपूर्ण पार्ट आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचा थेट फाळणीचा नकाशाही मंजूर होत नाही कधी. म्हणजे या सिच्युएशन मध्ये आपल्याला असं लक्षात येतं, जर एखादे शहाणे व्यक्ती असले, एक छोटीशी जमीन जर असली आणि त्या ठिकाणी येऊन म्हणत असले की नाही ही जमिनीमध्ये मला थोडासा हिस्सा हवा, अर्धा हिस्सा हवा, तो दिस पर्टिक्युलर ऍक्ट इज गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी, तुम्ही कितीही मोठे तिस्मार खान असाल, तुम्ही देशाचे पंतप्रधान असाल, राष्ट्रपती असाल, तरी सुद्धा जर एखादी जमीन एकदम छोट्याशा आकाराची असली तर यू आर नॉट एलिजिबल इवन इफ यू आर द प्रेसिडेंट ऑफ इंडिया or the Prime Minister of India,
तुम्ही काहीही करू शकत नाही. त्या छोट्याशा जमिनीचे तुम्ही तुकडे पाडू शकत नाही. हे कशामधून बघायला मिळतं आपल्याला? हे बघायला मिळणार आहे प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कॉन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग्स ऍक्ट. इट इज गिव्हिंग अस आयडिया की बाबा प्रमाणापेक्षा जर कमी क्षेत्र असलं जे गव्हर्नमेंटने ठरवून दिलेलं आहे, यामध्ये जमिनीचे तुकडे पाडता येत नाही. का? कारण की तेवढी जर कमी जमीन असली तर त्याचा नकाशाच मंजूर होत नाही, तिथून तो पार्ट स्टार्ट होतो. त्यामुळे त्या जमिनीची फाळणी तर सोडाच, त्याचा नकाशाही कधी मंजूर होणार नाही. हो, ही वेगळी गोष्ट आहे दोन व्यक्तींमधला समझोता असला तर. जसं एक छोटीशी जमीन आहे, त्यामध्ये एका व्यक्तीने ठरवले, हा बाबा मी एवढं करेन काम, एवढ्या जमिनीवर. जसं की एक व्यक्ती आहे, त्याने ठरवलं की बाबा ही एक पर्टिक्युलर जमीन आहे, एवढी जमीन मी वापरेन, एवढी जमीन तुम्ही वापरा. पण या जमिनीचं जे काही नकाशा तयार होईल तो एकच कॉमन नकाशा असेल. भलेही त्या जमिनीवर दोन व्यक्तीचे नावं असले, त्यामध्ये त्यांची फाळणी पार्टिशन कधीच होणार नाही. तो एक पार्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा. मग त्या पण गोष्टी तोही ऍक्ट आपल्याला बघायचा असणार आहे रिगार्डिंग दी सेम. त्यानंतर पुढचा पार्ट आपल्या समोर येतो जमिनी विषयकच्या केसेसमध्ये, की ज्याही कोणत्याही स्थावर मालमत्ता, एखादी जमीन विषयक सिच्युएशन ज्यामध्ये त्या स्थावर मालमत्तेचा कोणताही व्यवहार असेल, तर रजिस्ट्रेशन ऍक्ट जो काही आहे हा आपल्याला म्हणत असतो व्हेनेवर यू आर गोइंग टू डू एनी काइंड ऑफ व्यवहार, एनी काइंड ऑफ ट्रान्झॅक्शन बिटवीन दॅट पर्टिक्युलर प्रॉपर्टी, मग ती जमीन विषयक असली, ती शेत जमीन आहे, ती बिगर शेतीची जमीन आहे, ती मुंबई मधली जमीन आहे की ती दिल्ली मधली जमीन आहे, किंवा महाराष्ट्राच्या सिच्युएशन मध्ये ती मुंबईची जमीन आहे, ठाण्याची जमीन आहे, औरंगाबादची जमीन आहे, काही घेणं देणं नाहीये. इफ यू आर गोइंग टू डू द सेल ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रॉपर्टी, अशा सिच्युएशन मध्ये त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीचा जेव्हाही एखादा व्यवहार होईल पैशाच्या संबंधित, तुम्ही विकत असाल त्याला किंवा खरेदी करत असाल, यू हॅव टू डू दी रजिस्ट्रेशन ऑफ इट. आणि रजिस्ट्रेशन ऍक्ट अंतर्गत तुम्हाला एक पर्टिक्युलर स्टॅम्प पेपरवर त्याची जी काही मालकी असणार आहे ती करून घ्यायची, आणि त्या स्टॅम्प पेपरची जी काही स्टॅम्प ड्युटी असणार आहे, यू हॅव टू पे दॅट पर्टिक्युलर प्रॉपर्टी. हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला या सिच्युएशन मध्ये बघायला मिळतो. म्हणजे एक संपूर्ण पार्ट म्हणजे काय आहे, किंवा एखादा व्यक्ती त्याची पर्टिक्युलर जमीन असली है ना, एखादी शेत जमीन असली आणि तो तुमच्याकडे येते की बाबा अमुक अमुक शेत जमीन आहे, ह्याचं पार्टिशन मला करायचंय. मग त्या सिच्युएशन मध्ये तुमच्या डोक्यामध्ये क्लिक होईल, हा बाबा ती तालुक्याच्या लेवलला आहे का, ती जिल्ह्याच्या लेवलला आहे की ती गावाच्या लेवलला आहे. हा पहिला पार्ट तुमचा लक्षात आला. सेकंड पार्ट तुमच्या डोक्यामध्ये क्लिक होईल की बाबा तो तलाठी त्याचा महसूल गोळा करतो की तहसीलदार गोळा करणार आहे की जिल्हाधिकारी गोळा करणार आहे किंवा प्रशासकीय विभागीय अधिकारी करणार आहे. हा थर्ड पार्ट तुमच्या डोक्यामध्ये येतो. त्यानंतर पुढचा पार्ट तुमच्यामध्ये येतो, ती शेत जमीन आहे, बिगर शेतीची जमीन आहे किंवा ती सरकार मान्य जमीन आहे, ती सरकारची जमीन आहे की ती गावठाण क्षेत्र आहे, हा पण एक पार्ट तुमच्या डोक्यामध्ये येतो. त्यानंतर अजून पुढचा पार्ट तुमच्यामध्ये डोक्यात येतो, ती आदिवासींची जमीन नाहीये ना, सामान्य व्यक्तीची जमीन आहे का, हा पण एक पार्ट तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. मग त्याच सिच्युएशन मध्ये अजून तुमच्या डोक्यामध्ये काही पार्ट येतो की बाबा ही जमीन त्याच व्यक्तीची आहे का की दुसऱ्या व्यक्तीची आहे. त्यासाठी तुम्ही त्याचे कागदपत्र चेक करण्यासाठी टायटल सर्च करू शकता. या सेम सिच्युएशन मध्ये अजून काही गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये येतील की बाबा ही जमीन त्या व्यक्तीने खरेदी केली की त्याला वारसानुसार मिळाले, त्याच्या पूर्वजांकडून ती जमीन मिळाली. मीन्स काही कागदपत्र, जसं की एक व्यक्ती आपल्याकडे येते, सातबारा घेऊन येते, ही सेईंग की बाबा मला या सातबाऱ्यामध्ये चेक करायचंय किंवा मला ही जमीन जो काही सातबारा माझा आहे, माझ्याकडे 10 गुंठे जमीन आहे अमुक अमुक, हा सातबारा माझ्याकडे त्याचा, या सातबाऱ्याच्या अंतर्गत मला त्या जमिनीचं पार्टिशन करायचं. म्हणजे जेव्हा आपण फ्रॅगमेंटेशन ऍक्ट जर शिकायचा प्रयत्न केला त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की बाबा हा जो काही व्यक्ती माझ्याकडे आलाय त्याच्या जमिनीचं खरंच तुकडे होऊ शकतात का, त्यामध्ये पार्टिशन होऊ शकतात. मग हे जर पार्ट आपल्याला लक्षात आला, वी कॅन इझिली कन्सल्ट देम. या सगळ्या गोष्टी असतात त्या आपल्याला पुढे जाऊन शिकायचंय. त्यानंतर ह्या सिच्युएशन मध्ये अजून काही गोष्टी आपल्याला लक्षात येतात की MLRCचा पार्ट, महाराष्ट्र जमीन महसूलचा कायदा जो काही असणार आहे, ह्या सिच्युएशन मध्ये हा एकटा काम करत नाही जनरली. जसं की एखादी व्यक्तीमध्ये आपण जेव्हा एक पार्ट बघेल, अलाउ मी अ सेकंड, आय एम शेअरिंग दिस स्क्रीन अगेन. ठीक आहे, बोर नाही झालात ना तुम्ही? हॅलो 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 हॅलो. नाही सर. हॅलो. नाही सर. हा, सांगायचा बोर वगैरे झालं तर तुम्ही ब्रेक वगैरे घ्या. तसा पाणी वगैरे काय प्यायचं असेल तर पिऊन घ्यायचं, चहा कॉफी काय करायचं असेल तर घेऊन यायचं, एक कप मलाही द्यायचं. ठीक आहे. हा, या संपूर्ण पार्ट मध्ये जेव्हा आपण आता पुढच्या सिच्युएशन मध्ये जाऊ की बाबा
भरपूर वेळेपासून आपण ओढत आहोत. प्रशासकीय विभाग, प्रशासकीय विभाग, महसूल प्रशासकीय विभाग, त्यामध्ये आपण काही नावंही घेतले. ते नावं म्हणजे असे होते, की बाबा या प्रशासकीय विभागांमध्ये काही व्यक्ती जिल्हाधिकारी आहेत, विभागीय आयुक्त आहे, उपविभागीय अधिकारी आहेत, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक हा संपूर्ण पार्ट आहे. बट हे सर्व व्यक्ती जनरली एकटं काही काम करत नाही. याचा अर्थ असा होतो, की हे फक्त प्रशासकीय काम करत असतात. त्यांना काही अधिकार देण्यात आले. जमिनीविषयक माहिती गोळा करा, त्यांचं जतन करा, कर गोळा करा, हे सगळा पार्ट त्यांच्याकडे आहे. काही छोटे-मोठे वाद असले तर तुम्ही तुमच्या लेव्हलला सोडवा, हे पण अधिकार त्यांना देण्यात आले, है ना? हा सगळा पार्ट आपल्याला लक्षात येतो. पण हे जे काही महसूल अधिकारी आहेत जनरली, हे एकाकी काही काम करत त्यांना आपल्याला दिसत नाही. म्हणजे काय आहे, हे सगळे व्यक्ती फक्त महाराष्ट्र जमीन महसूल कायदा आहे ह्याचंच काम करणार नाहीये. यांना हे सुद्धा बघायचं असतं, की जे डिफरंट काइंड ऑफ ऍक्ट आहेत ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी कन्सिडर करावे. जसं की रजिस्ट्रेशन ऍक्ट आपण बघायचा प्रयत्न केला, तो त्यांनी त्याचा विचार करायला हवा. त्यानंतर सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, त्याचा त्यांनी विचार करायला हवा. म्हणजे इन जनरल जेव्हा हा पार्ट बघायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं, की जमीन महसूलचा जो काही कायदा आहे हा एकाकी तर काम करत नाहीये. आणि त्यासोबत काय आहे, इतर दिवाणी कायदे, सिव्हिल ऍक्ट जे काही आहेत, काही फौजदारी कायदे ह्यांचा सुद्धा त्या ठिकाणी जवळचा आणि थेट संबंध येतो बऱ्याच वेळेस. म्हणजे काय आहे, की बाबा एखाद्या व्यक्तीने रजिस्ट्रेशन केलं एखाद्या जमिनीचं आणि त्या जमिनीविषयक रजिस्ट्रेशन करायच्या वेळेस त्या पर्टिक्युलर जमिनीचं जेव्हा हस्तांतरण होणार होतं, त्या सिच्युएशन मध्ये ते हस्तांतरण खास करून चुकीच्या पद्धतीने करण्यात आलं, एखाद्याला धमकी वगैरे देऊन करण्यात आलं, काही पैसे खाऊ घालून करण्यात आलं असेल. मग या सिच्युएशन मध्ये फक्त महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड काम करणार नाहीये. त्या ठिकाणी आपल्याला मग पण बघावं लागेल, की जमिनीविषयक व्यवहार कोणता होता, त्यामध्ये काही फॉर्ज डॉक्युमेंट तयार करण्यात आले का, त्या ठिकाणी काही चुकीचे कागदपत्र, चुकीच्या सह्या करून, चुकीचे साक्षीदार लावून करण्यात आले का? जसं की वी हॅव इट इज नॉट गुड टू से बट वी हॅव वन ऑफ द रिलेटिव्ह इन मुंबई. त्या व्यक्तींचं कामच आहे, की बाबा ते असे प्रॉपर्टीज वगैरे मुंबईमध्ये पाहत असतात, की बाबा अशा प्रॉपर्टीचा भरपूर वर्षापासून पडीत आहे. जसे की मुंबईमध्ये सुरुवातीला जेव्हा लोकांकडे पैसा आला, त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना, मुलांना परदेशामध्ये पाठवले शिकायला. आणि ते परदेशामध्ये गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं, की हे जे काही व्यक्ती आहे ते तर काही परत येत नाही. जसं की आपल्याला या ठिकाणी जमिनी वगैरे बघायला मिळतात, तसं त्या ठिकाणी त्यांना योग्य त्या भावात जमिनी बघायला मिळतील, है ना? अलाउ मी अ सेकंड. समजा एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या मुलांना, ठीक आहे, मुंबईच्या सिच्युएशन मधून पाठवून कोणत्या तरी वेगळ्या देशाच्या सिच्युएशन मध्ये पाठवलं. जसं की अलाउ मी अ सेकंड बाबा, सरळ हो जरा पृथ्वी. ओके, हा ठीक आहे. ओके, जसं की आय एम जस्ट गिव्हिंग यू द एक्झाम्पल, की बाबा एखादा व्यक्ती मुंबईच्या सिच्युएशन मध्ये राहत होता, ठीक आहे. हो बाबा लवकर सरळ हो. अच्छा, इंटरनेटच्या स्पीडमुळे ते सरळ होत नाही लवकर, ठीक आहे. आय थिंक इट इज विजिबल नाव. ओके, ठीक आहे. जसं की हा एक पर्टिक्युलर इंडियाचा सिनेरिओ आपल्याला बघायला मिळतो. एक व्यक्ती मुंबईहून त्याने पैसे वगैरे आल्यानंतर त्या व्यक्तींना दुसऱ्या देशामध्ये पाठवलं, ठीक आहे. जसं की त्याने पाठवलं असेल अमेरिकेमध्ये, त्याने पाठवले असेल रशियामध्ये, कुठेही तो पाठवू शकतो. आणि मग हे जे काही बिल्डर व्यक्ती आहेत हे काम काय करतात, हे असे व्यक्ती जे फॉरेन मध्ये राहते आणि ते इंडियामध्ये यायला तयार नाहीये, त्यांच्याकडे फॉरेनची नॅशनॅलिटी पण आहे. मग असे व्यक्ती काय करतात, ज्या जमिनी बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी अशाच पडीत म्हणून आहेत, हे लोक काय करतात जनरली त्या व्यक्तींचा ऍज अ वारस म्हणून लावण्याचा प्रयत्न करतात. ते जनरली एक लूप होलचा फायदा उचलतात, की ते काही विटनेसेस गोळा करतात आणि ज्या व्यक्तीची डेथ झाली असेल त्या व्यक्तीचे वारस म्हणून त्या ठिकाणी उभे राहतात, प्रेझेंट होतात. काही साक्षीदार ते कोर्ट समोर हजर करतात आणि कोर्टच्या माध्यमातून ती पर्टिक्युलर जी काही जमीन आहे, त्या पर्टिक्युलर जमीन जी मुंबई या ठिकाणी लोकेट असेल, त्या लोकेशन मुंबई असलं, ते व्यक्ती जुने साक्षीदार बोलावतील, थोडेसे म्हातारे मुतारे, त्यांच्या थ्रू कोर्टला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतात, की बाबा हाच व्यक्ती तो आहे.
किंवा ह्याचे ते वारस आहेत आणि तो वेलेल्या व्यक्तीचे वारस त्या ठिकाणी नावावर लावण्यात येतात आणि ती जी काही प्रॉपर्टी असते ती प्रॉपर्टी एखाद्या बिल्डरला एखाद्या वेगळ्या व्यक्तीला ती ट्रान्सफर करण्यात येते, सेल करण्यात येते आणि जो व्यक्ती त्या ठिकाणी वारस म्हणून लागलेला असतो त्यामधून काही पर्सेंटेज किंवा काही कमिशन 1-2 लाख रुपये त्याला मिळत असतात आणि ती प्रॉपर्टी मग करोडोच्या भावाने विकली जाते. मग हा पण एक पार्ट आहे. इट इज अ रिअल एक्झाम्पल बिकॉज वन ऑफ अवर रिलेटिव्ह इन्व्हॉल्व इन दॅट पर्टिक्युलर मॅटर. सो ही जस्ट इन्फॉर्म की बाबा ते कागदपत्र वगैरे चेक करायला आलेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा हा सगळा मॅटर आहे त्यांचा. आणि दे आर डुईंग दिस प्रॅक्टिस सिन्स लॉंग. आणि त्यांचे नातेवाईकही फिरकत नाही मुंबईपर्यंत आणि आले तरी मग कोर्ट केसेसमध्ये बऱ्यापैकी वेळ जातो. तोपर्यंत बिल्डरही काय करणार आहे त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये बिल्डरही काय करेन स्वतःची जी काही प्रॉपर्टी आहे ती आरामात निर्माण करेल, प्रॉपर्टीवर कन्स्ट्रक्शन वगैरे करू शकेल आणि ते एकदा का कन्स्ट्रक्शन झालं की ते आरामात त्या ठिकाणी ती प्रॉपर्टी वगैरे विकून दुसरीकडे निघून जाते. मग तो एक पार्ट त्या ठिकाणी बघायला मिळतो. म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण MLRC जो काही आहे ऍक्ट, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आहे तो तर आपण पाहणारच आहोत, पण तो डिरेक्टली कनेक्टेडही होत असतो सिव्हिल आणि क्रिमिनल पार्टसाठी. भलेही आपण म्हणत असलो की बाबा सोप्यामध्ये ते निवारण करण्यासाठी तो एक पार्ट ठीक आहे आपल्याला व्यवस्थितपणे समजावा म्हणून, पण तसं समजून चालणार नाही ना आपल्याला. आपल्याला त्या ठिकाणी कनेक्ट करावे लागणार आहेत डिफरंट काइंड ऑफ सिव्हिल ऍक्ट, डिफरंट काइंड ऑफ क्रिमिनल ऍक्ट आणि ते जर ऍक्ट आपण करू शकलो व्यवस्थितपणे तर आपल्याला त्या गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात येतील. ठीक आहे. तो दिस विल द पार्ट दॅट विल गिव्ह अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ऑल द सिच्युएशन. तर ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करू, आता कुणाच्या तरी घरात पोहोचलो का आपण बॉम्बे रेस्टॉरंट मध्ये, ठीक आहे. ह्या सिच्युएशन मध्ये मग आपल्याला लक्षात येईल की बाबा सिव्हिल ऍक्ट त्या ठिकाणी येतील, क्रिमिनल ऍक्ट त्या ठिकाणी येतील. या व्यतिरिक्त पुढचा एक पार्ट त्यामध्ये येणार आहे की MLRC ऍक्ट मधले जे महत्वाचे पार्ट आहे ते म्हणजे डिफरंट काइंड ऑफ इंजंक्शन सूट साठी आपल्याला सिव्हिल कोर्टची मदत घ्यावी लागणार आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, आपले जे काही नातेवाईक असतात ते तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी राहत असतात, जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असतात आणि आपण राहत असतो मेट्रो सिटीमध्ये. आणि 2 भावांमध्ये भांडण झालं, ते काही पैसे त्या तहसीलदारांना, तलाठीला खाऊ घालतात आणि त्या जमिनी त्यावर स्वतःच्या नावावर लावून घेतात. मग अशा सिच्युएशन मध्ये हे जे काही महसूल अधिकारी असणार आहेत यांच्याकडे जेव्हा तो मॅटर जात असतो त्या सिच्युएशन मध्ये आपल्याकडेही तो एक पार्ट असतो. जसे की त्यांच्याकडे ती मॅटर गेला, तो मॅटर डिरेक्टली आपण सिव्हिल कोर्ट थ्रू सॉल्व्ह करू शकतो. त्यामध्ये मग आपण डिक्लेरेटरी सूट असू शकेल, इंजंक्शन ऍप्लिकेशन असू शकतील, ते दाखल करू शकतो. आणि ह्याच्या मदतीने काय होतं, जे निवारण एक सोप्या पद्धतीने होणार होतं महसूल अधिकाऱ्यांसमोर. ज्यावेळेस आपल्याला लक्षात आलं महसूल अधिकारी आपल्या भावाशी, नातेवाईकांशी मिळलेले आहेत, थोडेफार पैसे वगैरे खाल्लेले आहेत, अशा सिच्युएशन मध्ये वी आर टेकिंग दी हेल्प ऑफ सिव्हिल कोर्ट. असं डिरेक्टली सिव्हिल कोर्ट मध्ये, हायकोर्ट मध्ये आपण जाणार नाही. इट टोटली डिपेंडिंग ऑन की किती प्रॉपर्टी आहे, किती व्हॅल्युएशन आहे त्याचा. तो पण एक पार्ट असणार आहे, ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. मग ह्या संपूर्ण चॅप्टर 1च्या पार्ट मध्ये आपल्याला असं लक्षात येतं की महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मध्ये एक पर्टिक्युलर हिस्ट्री आहे, एक पर्टिक्युलर ऍक्ट आहे, त्यामध्ये 16 चॅप्टर आहेत, 337 सेक्शन्स आहेत त्यामधले, त्यामध्ये शेड्यूल आहेत ए पासून तर के पर्यंत. एवढा सगळा पार्ट ठीक आहे. सोबत आपण बघायचा प्रयत्न केला डिफरंट काइंड ऑफ प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यानंतर त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये कलेक्टर असू शकतील, विभागीय अधिकारी असू शकतील, तहसीलदार आहेत, नायब तहसीलदार आहेत, मंडळ अधिकारी आहेत, तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत. यांना अधिकार काय आहेत, कर गोळा करा, शेतीचा रेकॉर्ड मेंटेन करा, अपडेट करत राहा वेळोवेळी, काही छोटा मोठा वाद असला तो मिटवण्याचा प्रयत्न करा, तो तर पार्ट आहेत. त्यासोबतच ह्यांनी जर ते त्यांच्या लेवलला सॉल्व्ह होत नसेल तर ते डिरेक्टली कनेक्टेड होत असतात सिव्हिल कोर्टशी किंवा क्रिमिनल कोर्टशी. इट टोटली डिपेंडिंग ऑन की बाबा त्या ठिकाणी फॅक्ट कोणत्या कोणत्या आहेत. मग हा एक संपूर्ण पार्ट आहे. येणाऱ्या सिच्युएशन मध्ये जर आपण अजून पुढे जाण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण पार्ट मध्ये, त्यावेळेस आपल्याला लक्षात येणार आहे जसं की अलाउ मी अ सेकंड, ठीक आहे. हा एक संपूर्ण पार्ट आपल्या समोर असणार आहे की प्रशासकीय सिच्युएशन
त्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ठीक आहे, तेवढ्या खोलमध्ये आता तिथे जायची गरज नाही. नाव इट उद्याच्या सिच्युएशन मध्ये आपण बघायचा प्रयत्न करणार आहोत की डिफरंट काइंड ऑफ डेफिनेशन ऑफ जमीन. ही जमीन काय आहे, ठीक आहे, त्याची डेफिनेशन. ती जमीन शेतीविषयक असेल तर त्याची डेफिनेशन, गैर शेतीविषयक असेल, नॉन ऍग्रिकल्चरल लँड असेल तर त्याची डेफिनेशन. ह्या सगळ्या पार्ट तर आपल्याला बघायचं आहे. सेम सिच्युएशन मध्ये आपण जेव्हा अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करू, एक गावठाणची जमीन, तो एक पार्ट बघायचा आहे. या व्यतिरिक्त भोगवटदार कोण असणार आहे, महसूल अधिकारी कोण असणार आहे, त्यांचं डेफिनेशन, सर्वे नंबर, गट नंबर काय असतो, खाते नंबर काय असणार आहे, कब्जेदार काय असणार आहे. म्हणजे इन जनरल उद्याच्या येणाऱ्या सेशन मध्ये वी हॅव टू लुक आफ्टर दी डिफरंट काइंड ऑफ डेफिनेशन्स विच आर इन्व्हॉल्व इन महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड. आणि त्याची माहिती जर आपल्याला मिळाली तर जेव्हा आपण अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करू, ज्यावेळेस आपण 7/12 वाचण्याचा, डिफरंट डॉक्युमेंट वाचण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेस त्याची मदत आपल्याला होणार आहे. आणि त्याच्या मदतीचा आधारे मग आपण काय करू शकू, पुढे जाऊन जेव्हा लँड रेव्हेन्यू कोड अजून इनडेप्थ मध्ये त्याची प्रूफरिडिंग बघण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेस आपल्याला याची माहितीही कामात येणार आहे. आणि या माहितीच्या आधारे मग आपण ज्या डिफरंट काइंड ऑफ अर्ज सादर करत असतो ते नेमकं कोणत्या महसूल अधिकाऱ्यांसमोर करायचंय ते आपल्याला लक्षात येईल. तो दिस विल द पार्ट. त्यामुळे हा एक संपूर्ण सिनारिओ आहे. उद्याच्या सेशन मध्ये आपल्याला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मध्ये अजून बराच सारा पार्ट ऍड करायचा असणार आहे. त्यानंतर डेफिनेशन वाल्या पार्ट मध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या असणार आहे. तर त्यामुळे यू शुड बी प्रेझेंट इन टुमॉरो सेशन. आणि जर तुम्हाला बोर होत असेल तर एकदा कळवायचं, तुम्हाला शिकवलेलं कळत नसेल तर एकदा कळवायचं. तो ऍटलिस्ट वी विल इम्प्रूव्ह अवर सेल्फ, है ना. म्हणजे तुम्हाला थोडाफार फायदा झाला पाहिजे. असं नाही की बाबा तुम्ही आलात आणि फक्त टाइम वेस्ट करून जाणार, ते नको व्हायला. सो दॅट इज वाय यू शुड बी अवेअर अबाउट ऑल दिस पार्ट. नसेल करत एकदा व्हॉट्सअपला मेसेज वगैरे करायचा. सो विल ट्राय टू सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम ऑन टाइम. ठीक आहे, ओके. डू यू हॅव एनी क्वेश्चन रिगार्डिंग दी सेम? ओके, आजच्या सेशन मध्ये जेवढाही पार्ट आपण शिकलो त्या संदर्भात तर काही प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता. जर तुमच्या पर्सनल क्वेरीज असल्या ज्या आजच्या सेशनच्या रिलेटेड नाहीये तर त्या तुम्ही टाईप करून ठेवा, जेणेकरून आपण ते उद्याच्या सेशन मध्ये सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू शकतो. जी, आवाज येते सर्वांना? एम आय ऑडिबल टू यू? हो, येस सर, आवाज येत आहे. हो, कुणाचा काही प्रश्न आहे का? सर कालचं जे सेशन होता त्याच्यामध्ये जे PDF शेअर केली ना ती ग्रुप वरती मिळेल का? हो, ते ऍप्लिकेशनचा ऍक्सेस देत आहोत ना, त्यामध्ये आहे ती ऑलरेडी. आणि तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये जाणार ना, तिथून विदाऊट ऍक्सेस ते डाउनलोड करू शकता तुम्ही. कोड प्रॅक्टिस ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. त्या ऍप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कंटेंट आणि कंटेंटचा एक पार्ट दिसेल, तिथे क्लिक करायचं. इंट्रोडक्टरी सेशनचा पार्ट दिसेल, तिथे क्लिक करायचं. आणि त्यानंतर तुम्ही तिथून पाहू शकाल. इव्हन दो या सगळ्या स्लाइड्स तुम्हाला मिळणारच आहे. ग्रुपमध्ये केलं की काय असणार आहे, ते फॉरवर्ड होत जातात ना, त्यामुळे त्याचा प्रचार प्रसार भरपूर वाढून जातो. तो दॅट विल बी द थिंग. त्यामुळे ऍप्लिकेशन मधून तुम्ही करा एकदा, किंवा मग तुम्ही पर्सनल ऍक्च्युली मेसेजेस ना मी वगैरे ते करा. डाउनलोड शेअर इट. केलं हा, बट त्याच्यामध्ये ना मला ते पुन्हा तेच दाखवते की कोर्सेस दाखवतात आणि पे करा म्हणून दाखवते. आणि अरे नाही, तसं नाही करायचंय. आय विल शेअर द व्हिडिओ इन दी व्हॉट्सअप ग्रुप. एकदा चेक करा. ते इझी काम आहे ते. जसं की एक सेकंड, इथे लॉग इन एक अकाउंट जर लॉग इन असलं तर आय एम जस्ट शेअरिंग दी पार्ट. ठीक आहे, अलाउ मी अ सेकंड. ओके. नाही, कदाचित ते अकाउंट वगैरे लॉग आउट झालंय वाटतं. पण मी पुन्हा एकदा चेक करतो. तर ते लॉग इन असलं ना तर तुम्हाला दाखवून देतो, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल सगळं पार्ट. हे बघा, ही अशा प्रकारचा आपला कोर्स असला ना, तर तुम्ही कोर्समध्ये जातात ना त्यावेळेस तुम्हाला काही पार्ट दिसतील. त्या कंटेंट वाल्या पार्टमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेस समजा हे तर फॅमिलीच नाही, पण बाकीच्या पार्टसाठी सेमच करायचं आहे. ठीक आहे, जसं की हा एक पार्ट आहे, यामध्ये हे फाईल वगैरे मिळतील तुम्हाला.
इथून तुम्ही लॅपटॉपमधूनही डिरेक्टली केलं तर तुम्हाला ते डाउनलोड करायला मिळतात. जसं की हे लॅपटॉपमधून मी ओपन केलंय, तर या वरच्या साईडला आपल्याला ऑप्शन मिळतं. हे बघा, एक राईट साईडला ऑप्शन दिसत असेल तुम्हाला सेव्हचं. ते जर सेव्ह केलं तर ती फाईल डाउनलोड होते अशा प्रकारे, आणि ती फाईल डाउनलोड झाली की ती आपण इथे आपल्यासाठी वापरू शकतो. मग सेम तुम्हाला लँड रेव्हेन्यूचं करायचंय. तुम्ही फोनमधून ते करू शकाल, किंवा मग तुम्ही एकदा व्हॉट्सअपला मेसेज वगैरे करा, जोपर्यंत सर्वांचा ऍक्सेस होत नाही तोपर्यंत. आय थिंक 25 लोकांचा झालाय ऍक्सेसचा पार्ट. अजून वेळ लागेल थोडासा, 2-3 दिवसापर्यंत होऊन जाईल ते सगळा पार्ट. पण तोपर्यंत तुम्ही सेशन तर तुम्हाला रेकॉर्डेड ग्रुपमध्ये मिळणारच आहे. फक्त या नोटसाठी एकदा व्हॉट्सअपला मेसेज करा, शेअरिंग जर नसेल जमत तर. अदरवाईज तुम्ही ऍप्लिकेशन मधूनही करू शकाल, असंही काही इश्यू नाहीये त्यासाठी, विदाउट ऍक्सेसचा. ओके ओके, थँक्यू सर, ट्राय करते मी. थँक्यू. ओके, डू एनीवन सर हॅव ए क्वेश्चन? जी सर. सर एक प्रश्न होता. हो. तर जेव्हा महसूल अधिकारी जेव्हा म्हणजे वाटणी करतो, म्हणजे तहसीलदार वगैरे, त्याला जे राईट्स आहेत की समजा एखादी फॅमिली आहे त्याची खातेफोड करून हे करायचे आपल्याला. हॅलो, हो, आवाज आवाज येते येतो का? सर. येते. तर जेव्हा तो खातेफोड करून, म्हणजे आता समजा एखाद्या जॉईंट फॅमिलीची हे प्रॉपर्टी आहे, शेती, तर त्याची समजा वाटणी करून, म्हणजे हे केली, 4 भावात वगैरे वाटणी करायची असेल, तर त्यामध्ये सर जो म्हणजे आता लँडचं कसं आहे, लँडचे व्हरायटीज खूप आहे. काही रोड टच असतात, काही म्हणजे काही लँड मध्ये एका पार्ट मध्ये विहीर असू शकते वगैरे असू शकते. तर ते जेव्हा वाटणी होते सर, तर त्याचा काय क्रायटेरिया आहे का, की म्हणजे कोणाला कुठली लँड प्रेफर केली जाईल वगैरे? हो, आपण तो पार्ट शिकणार आहोत सर. तेव्हा आपण पार्टिशनचा पार्ट शिकणार आहोत ना येणाऱ्या चॅप्टर्स मध्ये, त्यावेळेस ते कव्हर अच्छा, होईल सर, विथ एक्झाम्पल. बरं चालेल सर. हॅलो हॅलो सर. हो सर. सर कालचा सेशन कसा बघू शकतो सर आपण? तुम्ही रेकॉर्ड. ग्रुपमध्ये आहात का व्हॉट्सअपच्या? हा ग्रुपमध्ये आहे ना, लँड रेव्हेन्यू मध्ये. हो, त्यामध्ये ना कालच्या सेशनची लिंक पाठवली, आणि हा आताचं का? सेशन असणार आहे त्याची लिंक त्यामध्ये येणार आहे, तिथून तुम्ही पाहू शकाल. ठीक आहे, ओके सर. ठीक आहे. ओके. हॅलो सर, मी सपना हो मॅम. सावंत बोलते आहे. हो. माझा प्रश्न असा होता, जे तुम्ही म्हणाला होतात की मिनिमम एका मर्यादेपर्यंतची जमीन आहे ती डिवाइड होऊ शकते, तर ती मर्यादा किती आहे नक्की? एक मर्यादा जर बघायचा प्रयत्न केला ना मॅम जनरली, तर डिपेंडिंग ऑन की बाबा कोणती जमीन असणार आहे. खास करून हा जो पार्ट आहे ना शेतीविषयक जमीनसाठी असणार आहे. तर ह्या सिच्युएशन मध्ये इट टोटली डिपेंडिंग ऑन की प्रत्येक स्टेटसाठी तर तो वेगळा पार्ट असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पार्टमध्ये ना तेव्हा आपण ऍक्च्युअल एक्झाम्पल वगैरे पाहणार आहोत ना येणाऱ्या सिच्युएशन मध्ये, त्यावेळेस लक्षात येईल. आपण ओके. काल त्या मॅम होत्या, तुम्हाला आठवत आहे का? ज्योती मॅम वगैरे आहेत ना. हा, तुम्ही कालच्या सेशन मध्ये होता का? मी होते. हो. त्यांच्याकडून ते सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. ओके. म्हणजे तुमचे प्रॅक्टिकल केसेस जरी असल्या ना, यू जस्ट कम अप विथ दॅट पर्टिक्युलर प्रॉब्लेम आणि डॉक्युमेंट घेऊन यायचे. जनरली आपण त्यांच्याकडून सगळं समजून घेऊ, ओके, परफेक्ट. म्हणजे तुमचे थँक्यू. केसेसही सॉल्व्ह होतील आणि तुमचे क्लायंटचं जे काही सोल्युशन असेल तेही मिळेल तुम्हाला. ओके ओके, चालेल, धन्यवाद. Actually, me, I'm not aware about that particular part because I'm just covering the practical, theoretical part. Because झालं असं आहे की त्या मॅम आहेत ना, त्यांचं वडिलांचं निधन झालेलं, त्यामुळे दे आर नॉट इन दॅट पर्टिक्युलर कंडिशन की ते फुल टाइम वेळ देऊ शकतील. दॅट इज वाय ते थोडंसं 2-4 दिवसामध्ये अवेलेबल होऊ शकतील आपल्यासाठी. त्यावेळेस आपण सगळे पार्ट वगैरे कव्हर करून घेऊ. पण ते टॉपिक येतील ना पर्टिक्युलरली, त्यावेळेस आपण ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, जेवढेही असतं तेवढे. आणि तो पर्टिक्युलर सर फ्रॅगमेंटेशन ऍक्ट आहे तो इंडेप्थ मध्ये होणार आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल त्यावेळेस. सर एक शब्दाचा अर्थ माहिती करून घ्यायचा होता, जो म्हणजे ग्रामीण शिव जे म्हणतो आपण. हो. हॅलो सर. शिव म्हणजे शिव, बाउंड्री असते त्या गावाची पर्टिक्युलरली. हा, तर म्हणजे जे प्रत्येक 2 गावामधली जी शिव राहते, जे बाउंड्री राहते, त्याची काही असं लिमिट किंवा कसं काही ठरलेलं आहे का, की इतका रस्ता असेल वगैरे, तो शिव रस्ता जो म्हणतो आपण, तो असं काही नाही, राहतंय का? असं काही ठरलेलं नाहीये. पण सुरुवातीच्या काळामध्ये ना त्या पायवाटा वगैरे असायच्या ना, त्या पायवाटाच समजलं जायचं की ते शिव आहे बाबा. नाहीतर मग एखादं ठिकाण, जसं की एखादं मंदिर असलं, एखादी विहीर असली,
ते ठरलेलं हम्म. असायचं आधीच्या लोकांचं, की बाबा ते आपल्या गावाचे शिव वगैरे असणार आहे. आणि मग जनरली काय होतं, एक बोली भाषेमध्ये असलेली शिव वेगळी. जसं की एखादं गाव असेल ना, त्यामध्ये त्या लोकांनी ठरवलेली शिव वेगळी असणार आहे. पण जी ऍक्च्युअल जेव्हा आपण मॅप वगैरे पाहतो ना त्या गावाची, ती असलेली ती शिव ती वेगळी, ती ओरिजिनल असणार आहे. तो एक पार्ट ठरत असतो, की बाबा जे जुने रेकॉर्ड चालत आले आहेत ना, त्यामध्ये गावाला किती जमीन मिळाली आहे. मग त्या नकाशामध्ये आपली जेवढी काही जमीन असली ना गावाची, त्याला आपण शिव म्हणू शकतो. पण बऱ्याच साऱ्या सर गावांच्या कंडिशनमध्ये ना असं लक्षात येतं, जसं की इव्हन आमच्या गावाच्या पार्टमध्ये असं लक्षात येतं, की जे गावाला शिव वगैरे म्हणत आहेत ना, त्या पर्टिक्युलर ठिकाणी एक मंदिर वगैरे असणार आहे. मग ते मंदिर वगैरे आहे त्याला शिव वगैरे म्हटलं जातं. पण जेव्हा आपण महसूल डिपार्टमेंटमधून मॅप वगैरे चेक करायचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेस ऍक्च्युअल जी मॅपिंग आहे, त्यामध्ये ती शिव एकदम 2-3 किलोमीटर लांब दिसते आपल्याला. मग जेव्हा अच्छा. आपण हे या रेकॉर्डमध्ये पाहू ना लँड रेव्हेन्यूमध्ये, तो मॅप जो काही असणार आहे ना, ती ऍक्च्युअल शिव पकडायची जनरली, जेव्हा आपण लीगल मॅटरमध्ये काम करत असतो. पण जनरली बोलीभाषेमधल्या पार्टमध्ये जे शिव म्हणत असू, ते गावाचं एक पर्टिक्युलर निशाणी असते. काही मंदिर असलं, काही गावाचा बाहेरचा एरिया असला, त्याला म्हणतो जनरली. नाहीतर मग बऱ्याच वेळेस असंही होतं, की गावाची वस्ती एका ठिकाणी असते आणि गावाच्या वस्तीचा लागून असलेले भरपूर सारे शेतीचे क्षेत्र असणारे. मग शेतीचं क्षेत्र बऱ्याच वेळेस असंही असतं, की बाकीचं शेतीचं क्षेत्र आपल्या गावामध्ये येतं, बाकीचं शेतीचं क्षेत्र दुसऱ्या गावांमध्ये जातं. हो. मग एकतर त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं असणार आहे, जे गाव असणार आहे, त्याच्या सिच्युएशनमध्ये जर लोकांची काही मान्यता असली, ते शिव वेगळं. पण गव्हर्नमेंटच्या सिच्युएशनमध्ये जे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, त्यांनी जे काही मॅपिंग केलेली असली, त्या मॅपिंगची शिव वेगळी असणार आहे. त्याला आपण बॉर्डर ऑफ दॅट पर्टिक्युलर मॅप म्हणू शकू. ज्यावेळेस आपण गावाचा नकाशा शिकणार आहोत ना, त्यावेळेस तो पार्ट तुमचा व्यवस्थितपणे कव्हर होईल. आणि त्यावेळेस तुम्हाला जी शिवची ऍक्च्युअल डेफिनेशन असणार आहे ना, जी कायद्यानुसार आहे, ज्याला आपण बॉर्डर ऑफ दॅट पर्टिक्युलर विलेज म्हणू शकू किंवा मॅप म्हणू शकू, ती लक्षात येईल. सर याच्याच रिगार्डिंग थोडीशी केस होता, म्हणजे वेळ लागेल, म्हणजे थोडं डिटेल आहे, जरा विचारू का क्वेश्चन? तुम्ही टाईप करून ठेवला ना, इट वुड बी बेटर. नाही, वाटल्यास तुम्ही टाईपचा थोडस व्हॉट्सअपला पर्सनल वगैरे कॉल करून विचारू शकतो सर मी, म्हणजे आपल्याला काय. तुम्ही व्हॉट्सअपला करून ठेवा एकदा, बिकॉज नाऊ वी हॅव अनदर सेशन, त्यामुळे थोडंसं लेट नको व्हायला. ठीक आहे सर, मग मी नेक्स्ट लेक्चर मध्ये विचारतो. कंटिन्यू, चालेल? हरकत नाही. हा? हो उद्या चालेल सर, विचारा ठीक आहे. एकदा. हो चालेल सर, थँक्यू. नक्की, नाही तर विल प्रोव्हाइड वन ऑफ दी मोबाईल नंबर ओव्हर देअर, तिथून तुम्ही विचारू शकाल तुमचे जे काही पर्सनल मॅटर असले ते. विल शेअर इट इन दी ग्रुप. ठीक आहे, त्या नंबरवर तुमचे जे काही पर्सनल पार्ट असला ना, म्हणजे तुम्ही काय होतं माहिती आहे का, जनरली एक गोष्ट लक्षात ठेवायची. व्हेनेवर वी आर गोइंग टू कव्हर दी लँड रेव्हेन्यू मॅटर ना, जेव्हा तुम्ही फॅक्ट वगैरे सांगत असतात, बऱ्याच वेळेस काय होतं, तुम्ही सांगितलेल्या फॅक्ट आम्ही दिलेल्या उत्तराशी संलग्नित असतील असं सांगू शकत नाही सर. कारण की जोपर्यंत ते कागदपत्र वाचले जात नाही ना, त्याचं इंटरप्रिटेशन करणं अवघड असतं. कारण की जनरली काय असणार आहे, एखादा क्वेश्चन तुम्ही केला, त्यामध्ये काही फॅक्ट जर मिसिंग असल्या तुमच्या सांगण्यानुसार आणि आम्ही काहीतरी पर्टिक्युलर उत्तर दिलं तुम्हाला, तर ते उत्तर इम्प्लिमेंट कसंच होईल ते सांगू शकत नाही. कारण की जोपर्यंत कागद वाचले जात नाही ना, ते कागद वाचल्यानंतरच खरं उत्तर काय असणार आहे ते कळणार आहे. इट वुड बी बेटर की तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न असेल ना, तर तुम्ही एक दिवस आधी जर ते डॉक्युमेंट शेअर केले आणि नंतर सेशनमध्ये विचारलं, तर आपल्यालाही ते कागदपत्र दाखवून त्याचं इंटरप्रिटेशन कसं करण्यात आलंय आणि त्याचं उत्तर कसं काढण्यात आलंय, ते तुम्हालाही लक्षात येईल आणि बाकीचे इतर व्यक्ती आहेत त्यांनाही ते समजण्यासाठी मदत होईल. ॲज कम्पेअर्ड टू की डिरेक्टली प्रश्न विचारणं. जसं की आपण मग एखादा प्रश्न विचारला तुम्ही, मग तुम्ही सातबारा शेअर करणार, मग आपण सातबाराचं इंटरप्रिटेशन करू. एखादं वेगळं कागदपत्र असतं त्याचं इंटरप्रिटेशन करू. त्यामधल्या कोणत्या गोष्टी काही कामाच्या आहेत आणि त्याचं कसं प्रकारे महत्त्व असणार आहे त्या उत्तरासाठी. तो जर पार्ट असला ते तुम्हालाही तुमच्या क्लायंटचे कागदपत्र समजण्यासाठी मदत होईल. आणि मग शेवटच्या सेशनपर्यंत तुम्ही एक्सपर्टी होणार त्या संपूर्ण पार्टमध्ये. सो दिस विल बी द सिच्युएशन. आय थिंक समवन शेअर दी डॉक्युमेंट टुडे. आपण त्यांचा प्रश्न वगैरे उद्याच्या सेशनमध्ये कव्हर करू वाटल्यास. डॉक्युमेंट जर तुम्हाला अडचणी नसतील तर. आहे ना, नाहीतर मग असं नको व्हायला, तुमच्या क्लायंटचे डॉक्युमेंट आपण दाखवत आहोत सर्वांना. सर दुसरी मीटिंग आहे, सॉरी टू इंटरप्ट यू, एक्झिट करतोय. थँक्यू.
हरकत नाही. ओके, डू एनीवन हॅव एनी क्वेश्चन? ओके, चालेल, हरकत नाही. भेटू आपण उद्याच्या सेशनमध्ये. प्रश्न नाहीये, कळालं नाही म्हणून आहे की बाबा प्रश्नच नाहीये? ओके, चालेल. गुड नाईट. भेटू उद्याच्या सेशनमध्ये. ओके सर.